खरं तर एक क्षणासाठी मन भरून आलं आहे. ह्याचं कारण माझ्या ठाण्यात असलेल्या माझ्या महापालिकेच्या ह्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आज मी इथे आली आहे आणि माझ्यासमोर माझे सर्व ठाणेकर बांधव बसलेत आणि त्यांच्याशी मला संवाद साधायला मिळतो आहे. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा समाधानाचा क्षण आहे. ह्यासाठी सर्वप्रथम मी ठाणे महापालिकेचे आभार मानते मनापासून, अनौपचारिक. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या औपचारिकरित्या जरी आपण त्यांचा उल्लेख केला तरीसुद्धा मनापासूनचं ते मनतळीपासूनचं आलेलं असतं, त्या भावना असतात. आणि त्यासाठी मला असं वाटतं की सर्वप्रथम मी उल्लेख करते ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्रीयुत सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त श्रीयुत संदीप माळवी सर, अतिरिक्त आयुक्त श्रीयुत प्रशांत रोडे, उपायुक्त माहिती व जनसंपर्क श्रीयुत उमेश बिरारी आणि सर्व सुहृद, सर्व अधिकारी, या सर्वांचे मनापासून आभार. मी आत्ताच बसलेली आहे पण नंतर मी येणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून 45 मिनिटांचं व्याख्यान नाही आहे, हे असणार नाही आहे. त्यामुळे सर्वांनी असं म्हणजे इथंपासून इथपर्यंत बसलेले जे आहेत की चला आता आपण 45 मिनिट्स आता बसायचं आहे, आपल्याला छान मराठीचं लेक्चर ऐकायचं आहे, तर अशा विचारांमध्ये नका राहू. आपण बोलणार आहोत, तुम्हीही माझ्याशी बोलायचं आहे, मीही तुमच्याशी बोलणारच आहे. भाषा संवर्धन पंधरवडा सुरू होते, उद्घाटन झालं आहे. सर्वांना मनापासून शुभेच्छा. मकर संक्रमणानिमित्त सर्वांना शुभेच्छा. नव्या कॅलेंडर वर्षाला नुकतीच सुरुवात झाली म्हणून शुभेच्छा. नव्या 25शीत आपण आलो आहे. सहस्र जे सुरू झालं आहे त्याची 25शी आपण आता पार करू की त्या 25शीत आलो आहे. गद्धे 25शी मी म्हणणार नाही, 25शी आहे चांगली, तर त्यासाठीसुद्धा शुभेच्छा. आणि येऊ घातलेल्या निवडणुकांच्या कामांसाठीसुद्धा तुम्हाला शुभेच्छा. कारण ते आता त्याचं वारं आता व्हायला लागलेलंच आहे, त्यामुळे त्या निमित्तानेसुद्धा शुभेच्छा. ह्या एकूणच सगळ्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी अंतर्बाह्य ठाणेकर आहे ह्याचा अभिमान तर आहेच, ह्याचा आनंद तर आहेच, पण एक अगदी माझ्यासाठी महत्त्वाची आणि जी तुम्हाला सांगावीशी वाटते अशी गोष्ट आहे की माझे आजोबा ब्रिटिशांच्या काळात असलेल्या ठाणे नगर परिषदेचे नगरसेवक होते आणि त्यामुळे तो एक धागा आहेच. ब्रिटिशांच्या काळात इथे ठाण्याहून भारत सेवक नावाचं मासिक निघत असे, त्याचे ते संपादक होते. ते स्वतः ते मासिक काढायचे. 1927 सालची गोष्ट सांगते मी ही. आता 100 वर्ष व्हायला आली त्या गोष्टीला. तर जवळजवळ 10 वर्ष त्यांनी ब्रिटिशांच्या काळात ठाण्याहून भारत सेवक नावाचं मासिक स्वतः संपादित केलं, चालवलं आणि अनेक ठाणेकर त्या काळातले त्या मासिकामध्ये लिहित होते आणि ते प्रकाशित होत होतं. आज त्याच्या काही प्रती आहेत आमच्याजवळ. माझ्या आई इथे बसलेली आहे, आईनी त्या जपून ठेवल्यात, माझ्या आजीने ठेवल्यानंतर आईने ठेवल्यात जपून, आणि अर्थातच ग्रंथालयामध्ये दादरच्या आहेत. तर तोही एक कुठेतरी असा कोपरा आहे हळवा की ज्या गावासाठी आपल्या आजोबांनी काम केलेलं आहे त्या गावासाठी माझंसुद्धा काहीतरी देणं लागतं म्हणून मी काम करते. आणि ह्या सगळ्या सुहृदांसाठी सुद्धा मला काहीतरी त्यांनाही काही सांगायचं आहे, त्यांच्याबरोबर त्यांचंही काही मला ऐकायचं आहे, म्हणून मी आज इथे उभी आहे. जगू मराठीचे रंगी हा विषय, हे शीर्षक आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचं. मी व्याख्यान बोलणार नाही याला, कारण व्याख्यान हे एकतर्फी असतं बऱ्याचदा. त्याच्यामध्ये व्याख्याता हा एका ठिकाणी उभारून पोडियमच्या इथे उभारून बोलत असतो आणि समोरचं ऐकत असतात. कधी तल्लीन होऊन, कधी
कंटाळा येऊनसुद्धा पण ऐकत असतात. पण हे थोडंसं व्याख्यानाच्या स्वरूपामध्ये लपलेलं बरंचसं आख्यान असेल आणि ह्या आख्यानामध्ये आपण सर्वजण सहभागी थोडंफार व्हायचं आहे. ह्याचं कारण मला माहिती आहे की तुम्ही आज इतकी वर्ष इथे काम करताय, इतकी वर्ष तुम्ही या आपल्या महानगरपालिकेसाठी मराठीतून सगळा जो काही कार्यभार आहे तो सांभाळत आहात, काम करत आहात, लोकांशी संवाद साधत आहात, लिहित आहात. ज्याला आपण म्हणू की कार्यालयीन मराठी भाषा जी आहे त्या भाषेमध्ये काम चालतं बऱ्यापैकी, असं मी म्हणेन. तर त्याच्यामध्ये तुम्ही आज सतत कार्यरत आहात. असं असताना आता मॅडम काय आम्ही मराठीचं तर सतत ऐकतच असतो आणि आता अभिजात तर इतकं झालं आहे की ते म्हणजे चालूच आहे आणि मग त्याच्यावरती उलट सुलट अनेक क्रिया प्रतिक्रिया येतच आहेत लोकांच्या. सोशल मीडिया भरभरून वाहतो आहे त्या सगळ्या गोष्टींनी. ह्याच्या व्यतिरिक्त मग आता आपण आणखीन काय बोलायचं काय? भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याची आवश्यकता आहे का? असे दोन्ही प्रश्न मनामध्ये येतात. आज ह्या निमित्तानं माझ्यासमोर सगळ्या भगिनी छान बसल्यात नटून थटून. मगाशी सरांनी उल्लेख केला त्याचा की संक्रांतीसाठी आल्या आहेत नटून किंवा भाषा पंधरवडा म्हणून नटून आलेल्या आहेत आणि काळ्या रंगाचं आज औचित्य असतं. त्यामुळे अशा या कृष्ण रंगाच्या साड्यांमधल्या सर्व भगिनी आणि काही बांधवसुद्धा आहेत आणि मी स्वतः श्वेत वस्त्र परिधान करून आली आहे, ज्याला आपण म्हणू की अतिशय उलट असं. तर त्याच्यामागे असा काही विचार नाही आहे. फक्त एकच की मला नंतर एक लक्षात आलं की आख्यानकर्ता किंवा आख्यानकार जो असतो तो पांढऱ्या वेशामध्ये असतो आणि ते माझ्या अर्थात मी ज्याला आपण म्हणू की आता इंग्लिश शब्द थोडा वापरते की पर्पजली ज्याला आपण म्हणू तसं नाही, पण हा एक विचार नंतर माझ्या लक्षात आला की अरे हो, आख्यान आपण मांडणार आहोत लोकांच्या समोर आणि आपण शुभ्र वेशामध्ये आहोत तर ठीक आहे. तर हे जे काळ्या रंगाचं औचित्य आहे, आता पुन्हा आपण म्हणू की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून येणारे अनेक गोष्टी आपल्यापर्यंत येतात, त्या खऱ्या खोट्या सत्य असत्य पडताळा त्याचा आपण करतोच असं नाही. त्याच्यावरती आपण आपलंसुद्धा जगणं बरंचसं निर्भर करतो. जसं नवरात्रीतले 9 दिवस 9 रंग वगैरे वगैरे जे काही आहेत ते, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळेपण असतो. तसं 1761मध्ये असं इतिहासामध्ये काही ठिकाणी अशी नोंद आहे की 14 जानेवारीला पानिपतची लढाई आपण हरलो आणि त्यामुळे तेव्हापासून तो एक काळा दिवस आपल्या मराठ्यांच्या इतिहासातला असाही मानला जातो. इतिहास संशोधक याच्यावरती प्रकाश टाकतील, पण हा एक त्याच्यामागचा एक संदर्भ आहे. आता मी का ह्या सगळ्या विषयांमध्ये कडे वळते, कारण अभिजात मराठीचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा अभिजात या शब्दाचं व्युत्पत्ती वगैरे ठीक आहे, तो व्याकरणाचा भाग झाला, त्याच्यात आपण आता नको शिरूया. पण अभिजात मराठीचा जो काही प्रवास आहे, कुठून आहे, कुठपासून आहे आणि का आहे, कसा आहे, ह्याबद्दल एक मराठी माणूस म्हणून आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये असलेलं ज्याला आता मुंबईचं जुळं भावंड म्हटलं जातं. खरं तर मला अजिबात स्वतःला ठाणेकर म्हणून ती उपाधी आवडत नाही. कशासाठी आम्ही जुळं भावंड? आम्ही स्वतंत्र आहोत. ठाणेकर म्हणून ठाण्याचं स्वतंत्र एक अस्तित्व आहे, श्रीस्थानक म्हणून. आणि ह्याचा इतिहास हा आपण वाचतो, आपल्याला माहिती आहे. श्रीस्थानक पोर्तुगीज, त्याच्या आधी शिलाहार आणि हा सगळा इतिहास आपल्याकडे आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आणि नगरपरिषद जर काही ब्रिटिशांच्या काळामध्ये आमच्याकडे 1862पासून 63पासून जर का अस्तित्वामध्ये आली, तर मग आम्ही जुळं भावंड का? आम्ही स्वतंत्र आहोत. पण ठीक आहे,
मग अशा ह्या श्रीस्थानकाचं एक जबाबदार नागरिक म्हणून आणि मराठीचा पाईक म्हणून मला स्वतःला ह्या मराठीबद्दल काय वाटतं, अभिजाततेबद्दल तिच्या काय वाटतं, मला तुमच्यापैकी कोणीतरी एकाने उत्तर दिलं किंवा जे काही वाटतं ते उत्तर असं म्हणत नाही मी, काही मांडलं एक दोन वाक्यात तरी आवडेल. आपण संवादाला अशी सुरुवात करूया की अभिजात मराठी असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या डोक्यात येणारा एखादा विचार, एखादं वाक्य, 4 शब्द मला कोणीही सांगितलं तरी चालेल. काय वाटतं तुम्हाला? ज्या भाषेचा आपण संवर्धन पंधरवडा आज सुरू करतोय आणि सतत आपण वाचतोय सोशल मीडियावर ह्याच्याबद्दल, तर थोडंसं जरा मला एक 4 शब्दांमध्ये, एखाद्या वाक्यामध्ये असं कोणाला काही कुणीतरी सांगावं असं मला वाटतं. हां सर. माईकवरती. 400-500 वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे. ज्ञानेश्वरांपासून किंवा ज्ञानेश्वरांपूर्वी भावार्थ दीपिका त्यापासून आलेली भाषा आहे. त्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा दिला. बरं. आणखीन इथे कोणीतरी हात वरती केला आता. हां. अभिजातचा अर्थच असा आहे की ती प्राचीन आणि स्वयंभू असते. म्हणजे आपण त्याला म्हणतो की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मिक्स नाही. म्हणजे ही आलेली प्राचीन आणि त्या अभिजातच्या अर्थानुसार ती मिसळलेली किंवा वेगवेगळ्या प्रदेशातून एकत्र होऊन आलेली मराठी आणि प्राचीन स्वयंभू असते. ओके ओके, छान. त्यांना काहीतरी सांगायचं आहे. मॅडम, अभिजात म्हणजे आपल्या DNA मध्ये मिळालेली भाषा असं मला वाटते. बरं, वा, ओके. अभिजात मराठी भाषा म्हणजे आता अभिजात शब्द ऐकल्यानंतर असं वाटतं की भाषेने जे सौंदर्यपूर्ण सीमोल्लंघन केलंय त्याबद्दल पहिली गोष्ट डोक्यात येते की ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरांपासून ते आतापर्यंत तुकारामपासून ते आपले कधी माडगुळकर, अजून आपले जे कवी आहेत आता ते म्हणजे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, त्यांनी जेवढी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्यामुळे या भाषेला अभिजात हा जो काही पदवी दर्जा किंवा अभिजात दर्जा मिळाला आहे ते मला खूप आवडतं आणि ते डोळ्यासमोर पहिली येतं की त्यांनी एवढी मेहनत केली म्हणून आज आपण तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकतो. ओके. नमस्कार मॅडम. अभिजात म्हणजे मला वाटतं फक्त अस्सल आणि शुद्ध पवित्र सर्व मराठी भाषेसोबत संस्कृत, हिंदी या भाषांना किंवा काही इतर राज्याच्या ज्या भाषा आहेत त्यांचा पण शब्दसंग्रह सहज सामावून घेऊ शकेल अशी क्षमता असलेली अभिजात दर्जाची आपली मराठी मायबोली भाषा. ओके ओके, तिथे कोणाला तरी हां. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी दत्तात्रय मानमोडे स्टेलो म्हणून काम करतो या ठिकाणी. विशेष म्हणजे मराठी भाषा संवर्धन 15 निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि मला सांगायचं आहे की अभिजात या शब्दाचा असा आहे की स्वयंभू, स्वतः निर्माण झालेली. ती कुठल्याही भाषेपासून किंवा कुठल्याही वाक्यापासून किंवा शब्दापासून निर्माण झाली नाही, ती स्वयंभू आहे. त्याच्यापासून इतर भाषा निर्माण झाल्या, गुजरात झाली, कन्नड झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या. ही मुळात निर्माण झालेली भाषा आहे. ही कुठल्याही शब्दातून, कुठल्याही वाक्यातून, कुठल्याही भाषेतून निर्माण झालेली नाही, ही स्वयंभू भाषा. सुंदर, ते म्हणतात ना सत्यम शिवम सुंदरम, अशा प्रकारची सुंदर मराठी भाषा. धन्यवाद. तिथे शेवटी हां. ॲक्च्युली मला सरांनी जे सांगितलं तेच सांगायचं होतं, पण आता मी इन शॉर्ट असं सांगेल की अभिजात भाषा म्हणजे की अशी भाषा जी कोणत्याही अन्य भाषेपासून उसने न घेतलेली. बर बर. हे सगळे सांगतायत ते बरोबर आहे की अभिजात भाषा म्हणजे मुळात आहे. पण एक मुद्दा मी अजून असं मांडेल की ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी 1200 साली म्हणजे आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे दाखवलं, त्याच्यानंतर जे आपल्याकडे इतकी आक्रमण झाली, मोघल आले, हे आले, हे सगळे आक्रमण होऊन सुद्धा मराठी भाषा आपण टिकवून ठेवली आणि अजूनपर्यंत आपण ती हे करतो. म्हणून तिला अभिजात भाषा गरजेचं आहे.
इथे कोणाला ते हां जी स्वतःचं श्रेष्ठत्व जी स्वतःच एक श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच आपण तिला अभिजात असं म्हणतोय. बरं. कोणाला आणखीन काय असा वेगळा मुद्दा मांडायचा आहे? बरेचसे चांगले मुद्दे इथे मांडले गेले आणि मला आनंद वाटतो की तुम्ही त्याच्यावरती विचार केलात किंवा वाचलेला आहेत किंवा तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही ते मांडलं. अभिजात शब्द त्याची व्युत्पत्ती हे मी तुम्हाला म्हटलं की त्याच्यात आपण नको शिरूया, पण अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला जो दिल्ली दरबारी मिळालेला आहे, तर तो मिळण्याच्या मागचा निकष जो आहे तो असा की ज्याला कागदोपत्री आपण म्हणू तो निकष की भाषा ही 1500 वर्ष जुनी असली पाहिजे. हां, आणि ह्याआधी आपल्या आधी तमिळ तेलुगू या भाषांना तो दर्जा संस्कृत या भाषांना तो मिळालेला आहे दर्जा. आपल्याबरोबर ज्या 2 प्राकृतला मिळाला, आसामीला मिळाला, तर या भाषांचं ज्याला आपण म्हणू की श्रेष्ठत्व आणि त्यांचं जुनं असणं हे सिद्ध झालं आणि म्हणून हा दर्जा मिळाला. आत्ता तुम्ही जे काही मुद्दे मांडले ते सगळे योग्यच आहेत. स्वयंभू असं म्हणण्यापेक्षा ती एका लोकसमूहाकडून तिचं उन्नयन होत गेलं आणि ती भाषा अस्तित्वात आली. आत्ता ज्ञानेश्वरीचा किंवा ज्ञानेश्वरांचा उल्लेख झाला किंवा पाटणकर सरांनी सुद्धा त्यांच्या निवेदनामध्ये ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला, सरांनी त्यांच्या निवेदनामध्ये ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला. तर ज्ञानेश्वरीपासूनचा आपल्याला सगळा इतिहास आपल्यासमोर आहे 13व्या शतकापासून, पण त्याच्याही आधी महानुभाव पंथांनी नाथपंथीयांनी खूप काही लिहून ठेवलं. जितकं त्यावेळेला लिहिलं गेलं त्या अर्थी त्याच्याही अधिक अनेक वर्ष ती भाषा अस्तित्वात होती. नाहीतर ज्ञानेश्वरीसारखं लखलखित सोनेरी लेखन ज्या भाषेमध्ये घडू शकतं त्या टप्प्यापर्यंत येण्यासाठी सुद्धा त्या भाषेला आधीचा बराच प्रवास करावा लागलेला आहे. आणि तो कोणी केला? शेवटी ती भाषा बोलणाऱ्या माणसांनी केलेला आहे. आणि त्या माणसांकडून त्या भाषेचा प्रवास जेव्हा 700-800-900 वर्ष आधी सुरू झाला, त्याच्यानंतर ते महानुभाव पंथाच्या लेखनापर्यंत किंवा त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आणि मग पुढे सगळं संत साहित्य इथपर्यंत तो प्रवास आला आणि म्हणून ते सिद्ध झालं की मराठी अभिजात भाषा आहे, तिला दर्जा मिळाला वगैरे वगैरे. आता अभिजात दर्जा मिळाला म्हणून आपल्याला खूप आनंद झाला आणि त्यासाठी खूप सोहळे आयोजित केले गेले, त्यासाठी खूप काही लिहिलं गेलं. पण आता पुढे काय हा अनेक ठिकाणी परिसंवादाचा विषय झालेला आहे की अभिजात तर ठरलो, म्हणजे आपण जुने आहोत हे ठरलं, मग आता पुढे काय, नवं काय? आत्ता सरांनी जर त्यांच्या भाषणामध्ये मांडलं की भाषा मरणार नाही, साहित्य संमेलनामध्ये कायम आहे, परिसंवादामध्ये विषय असतात, मराठी मरू लागली आहे का वगैरे वगैरे, नवीन तरुणाई जी आहे ती मराठीकडे दुर्लक्ष करते का? आणि हा एक ज्याला आपण म्हणू की ज्याला आपण इंग्लिशमध्ये फील्ड वर्क म्हणतो किंवा क्षेत्र अभ्यास मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो, असा क्षेत्र अभ्यासाचा विषय आहे की खरोखरच आजची तरुणाई ही मराठीकडे कोणत्या नजरेने पाहते, कसं पाहते का मुळात आधी, आणि पाहत असेल तर काय? म्हणजे आज मी स्वतः किंवा माझ्यासमोर तुम्ही जे बसलेला त्याच्यामध्ये ह्या काही एक 10-20% सोडले. मी तुम्हाला, आपण सगळे तरुणच आहोत, आपण ज्येष्ठ म्हणतच नाही मी कोणाला, पण ज्याला आपण वयाच्या दृष्टीने तरुण म्हणतो असे तरुण, आपण सगळे मनाने तरुण आहोत, विचारांनीही तरुण आहोत आणि राहूच या. पण ज्याला आपण एक महाविद्यालयीन वय म्हणतो किंवा एक 20-25 वय, त्या वयाची मुलं आज मराठी वाचतात का? कशी वाचतील? आज जी 25मध्ये आलेली आहेत त्यांना 2001 साली जर का इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं गेलेलं असेल आणि जर का त्यांच्या घरी मराठी वाचनाची परंपरा नसेल, तर ती व्यक्ती किंवा तो मुलगा किंवा ती मुलगी मराठीपर्यंत पोहोचेलच कशी? हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उकल, आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय करू त्यासाठी? आम्ही इथे महानगरपालिकेच्या कार्यालयात बसलेले असतो, आम्हाला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी काही TMCची कामं आहेत ती कामं कशी लागतील हेच पाहायचं असतं. त्यामुळे मराठी तरुणाईपर्यंत पोचली का नाही, मराठी काय करणार आहे पुढे, मराठीचं काय होणार आहे, ह्याबद्दल आम्ही काय बोलू, कसा विचार करू, काय करू?
हा प्रश्न नक्की तुमच्या मनामध्ये आला असेल. आणि इथेच जगू मराठीचे रंगी हे जे शीर्षक घेऊन मी पुढे बोलणार आहे तो विषय तिथपर्यंत येतो की जगणं ह्याच्यामध्ये 3 शब्द हे 3ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. जगू मराठीचे रंगी. हे वाचल्यावरती तुम्हाला कोणत्या शब्दांची आठवण झाली? जगू मराठीचे रंगी. ह्यालाच रायमिंग काहीतरी एक आहे आपल्याकडे. येस, नाचू कीर्तनाचे रंगी. हा संत नामदेवांचा अभंग आहे. आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं पुढचं त्याचा भाग आहे त्या अभंगातल्या चरणाचा. तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवांनी त्या काळामध्ये कीर्तन परंपरेतून लोकांना काही सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या कीर्तनाच्या रंगांमध्ये आपण रंगून जाऊया, नाचूया आणि ते करता करता ज्ञानाचे दीप आपल्याला लावायचे आहेत. हा उपदेश संत नामदेवांनी त्या काही शतकांपूर्वी लोकांना दिला. जगू मराठीचे रंगी हे जेव्हा मला सुचलं, म्हणजे अर्थातच माझ्या डोक्यात नाचू कीर्तनाचे रंगी आलं होतं. मराठी जगणं, मराठी आणि रंगणं असे 3 याच्यामध्ये ही पदं खूप महत्त्वाची आहेत. नुसतं जगायचं नाही आहे तर आपल्याला जगवायचं सुद्धा आहे. आपण स्वतः जगायचं आहे आणि आपल्याबरोबर आपली भाषा जगवायची आहे. दुसऱ्यांना ती जगायला लावायची आहे. आपल्या पुढच्या पिढीला पुढे 25 वर्ष, मला असं वाटतं की 2025 ते पुढे 2050 एवढा ज्याला आपण इंग्लिशमध्ये ज्याला आपण टार्गेट एरिया म्हणतो तो तसा ठेवूनच आपल्याला आता ह्याच्या पुढची कामं, ह्याच्या पुढचे कार्यक्रम हे सगळं करायला हवं आहे. की तरुणांसाठी काय करू शकतो, तरुणाई काय करते मराठीसाठी, खूप जण काय काय करत आहेत, करणारे सुद्धा आहेत. मग त्यांना आपण आणू शकतोय का आपल्यापर्यंत? ते काय कशा प्रकारे ह्या सगळ्या नव्या जगाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात हे समजण्यासाठी जगणं आणि जगायला शिकवणं हे आपल्या हातामध्ये आहे, जे आत्ता आपण मधल्या वयामध्ये आहोत. मराठी मग ते अनुवादित असेल, ते लिखित असेल, ते वेगवेगळ्या बोलींमधली मराठी असेल, तिचं सौंदर्य तर खूपच आहे मराठी बोलींचं. ती मराठी असेल, पुस्तकी मराठी असेल, व्याकरणातली मराठी असेल, साहित्यातली मराठी असेल, कार्यालयीन कामकाजातली मराठी असेल, ती मराठी आपल्याला जगवायची आहे. आणि रंगी ते रंगणं जे आहे, रंग जिथे येतो तिथे आपलं आयुष्य हे आनंदी व्हायला लागतं. मग तो कोणताही असू दे, काळा पांढरा तानापेही निपाचा, कोणताही असू दे, त्या रंगांमध्ये आपण जेव्हा रंग येतो, कारण ज्यांना दृष्टीहीन जे आहेत, असं आपण म्हणतो, ज्यांना दिव्य दृष्टीचे असंही आपण म्हणतो, त्यांचा तो विषय वेगळा आहे. पण ज्यांना रंग नजरेला दिसतात, ज्यांना रंग अनुभवता येतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही रंग हा आयुष्याला आनंदी करणारा असतो. आणि म्हणून मराठीचा हा रंग जो आहे तो रंग घेऊन आपल्याला पुढचं जगायचं आहे, स्वतः जगायचं आहे आणि दुसऱ्यांनाही जगायला लावायचं आहे. आता मला असं थोडं सांगितलं गेलं होतं की मराठीच्याबद्दलचं काहीतरी आम्हाला एक व्याकरणाचं असं नाही, पण ज्याला म्हणू की ठोस असं काहीतरी सांगा. तर मी नेहमी जिथे व्याख्यानाला जाते किंवा महाविद्यालयामध्ये जाते, शाळांमध्ये जाते, त्यावेळेला शिक्षकांच्या कार्यशाळा घेते, शिक्षकांसमोर जाते, त्यावेळेला मराठीचा म्हणून जेव्हा विषय सुरू होतो, व्याकरणाचा म्हणा किंवा अभ्यासाचा, त्यावेळेला मी नेहमी पहिला प्रश्न असा विचारते की कुठल्याही वयाचे असा तुम्ही, आपण बोलतो त्यावेळेला आपल्या शब्दांमधून आपण जेव्हा आघात करतो, कोणताही शब्द घ्या, मी हा शब्द जरी नुसता घेतला तरी त्या मी मध्ये स्वर असतात, स्वर आपल्या गळ्यामध्ये आहेत आणि त्यातला स्वर आपण त्या व्यंजनामध्ये जोपर्यंत एकत्र करत नाही तोपर्यंत आपल्या गळ्यातून ध्वनी बाहेर पडत नाही, अक्षर बाहेर पडत नाही किंवा त्याला अक्षर म्हणून पूर्ण रूप येत नाही. तर मग आपल्या मराठीतले स्वर किती? त्यावेळेला मला आत्तापर्यंत आजता गायन मी इतकी व्याख्यानं घेतली, इतक्या कार्यशाळा घेतल्या, आत्तापर्यंत कुठून कोणत्याही कार्यक्रमामधून मला योग्य उत्तर मिळालं नाही.
मिळालं. फक्त कोणते ते सांगा. हां, ते कोणते? हां, सगळ्यांना सांगा. असे 12 होते, पण आता 14 झाले. 2 नवीन ऍड झाले. त्याच्यामध्ये एक आहे ॲ आणि एक आहे ऑ. बघा, मी यांना कोणते स्वर उच्चारायला लावलेले आहेत जे त्यांनी कधीही आपल्या कार्यालयात उच्चारले नसते, ते त्यांनी उच्चारले. नाही, पण सर तुमचं योग्य आहे उत्तर. पण मग आता त्यांचं हे कसं आहे, म्हणजे मी क्रमानुसार असं विचारत नाही, पण तरीसुद्धा 14 आहेत. पण मग ते 14 कोणते? ॲ आणि ऑ नवीन झाले ते आपल्याला कळलं. पहिला आणि मग रू आणि रू का ॲ आणि ऑ किती झाले? अम आणि आहा हे स्वर नाहीत. तुम्ही बोललात ते सगळं योग्य आहे, फक्त त्याच्यामध्ये अम आणि आहा हे स्वर नाहीत. त्यांना स्वरादी म्हटलं जातं. रू आणि रू हे 2 आहेत, ते आहेत पहिल्यापासून. मी फक्त हे आणलेले, हे जे मी शाळेमध्ये मुलांना दाखवते ते तुम्हाला दाखवते. हां, ही सगळ्यांना दाखवते. थांबा, किती आहेत? मी वाचून दाखवते. अ आ इ ई उ ऊ रू रू ए ॲ ऐ ओ ऑ जो नवीन आलाय तो, आणि ॲ आणि औ. आता हा रू आणि रू जो आहे हा आपण आधीसुद्धा लिहित होतो. तुम्हाला जर का आठवत असेल तर शाळेत आपण जेव्हा स्वरमाला शिकलो त्यावेळेला रू आणि रू हा लिहित होतो. हा असतो कुठे, ह्याचा आपल्याला हा प्रश्न पडेल. तर तो सोपा आहे. त्याचं आपण नेहमी चिन्ह लिहितो. ते कृष्ण कच्या खाली येतं, पृथ्वी पच्या खाली येतं, जे चिन्ह येतं ते ह्या रूचं आहे. आणि रू जो आहे म्हणजे ल आणि लच्या खाली, तो एकच असा स्वर आहे संस्कृतमधून आपण घेतलेला, की ज्याचा वापर फक्त एकाच शब्दात होतो मराठीच्या, आणि तेवढ्यासाठी तो ठेवलेला आहे इतकी वर्ष झाली. क्लृप्ती नावाचा एक शब्द आहे, म्हणजे थोडा युक्तीच्या अंदाजाने असणार अर्थाने, तर त्याच्यासाठी फक्त तो वापरला जातो. बाकी तो कुठेही वापरला जात नाही, पण तो स्वरमालेमध्ये आहे. आता अम आणि आहाचं काय झालं असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर माहिती आहे का, अम आणि आहा मी मगाशी स्वरादी असं म्हटलं. कोणाला थोडंसं माहिती आहे त्याबद्दल? नाही तर मी पटकन सांगते. अम म्हणजे अ वरती अनुस्वार आणि आहा म्हणजे अच्या बाजूला विसर्ग, असे 2 आपण जे टिंब ज्याला आपण म्हणतो अशी देतो. तर ते स्वरादी आहेत. ह्याचा अर्थ ते स्वरांच्या शेवटी, आता कम आणि कहा पण आपण म्हणू शकतो ना, टम आणि टहाही म्हणू शकतो. तर हे स्वर नाहीत, ते स्वरादी म्हणजे स्वरांच्या आधी येणारे असे ते स्वरादी आहेत, म्हणून ते वेगळे मानले जातात. आणि अशा तऱ्हेने आपण हे 14 स्वर आणि 2 स्वरादी आणि उरलेले नंतर जी आहेत ती व्यंजनं, ती क पासून हां, तर मी पूर्ण 12 खडी म्हणायला लावणार नाही तुम्हाला, क ख ग घ. पण टठ डण यर लव शस हळ हळ. टाळ्या वाजवा यांच्यासाठी आणि सरांसाठी सुद्धा, कारण सरांनी मगाशी ॲ आणि ओ बरोबर सांगितलं. अगदी बरोबर. क्ष आणि क्ष आणि न्य हे ही व्यंजनं नाही, ती जोडाक्षरं आहेत. त्यामुळे य र ल व श स हळ
ळ पर्यंतच आपली व्यंजनं माला जाते आणि त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरं म्हणून मानतो म्हणजे तसेच त्याचं ज्याला आपण फोड म्हणतो, म्हणजे क चा पाय मोडलेला अधिक क्ष चा पाय मोडलेला पोटफोड्याचं अधिक अ बरोबर क्ष आणि ज्ञ ची फोड. सर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही उत्तर दिलं. ज्ञ ची फोड कशी होते? जोडाक्षर येते. हां सांगा, नाही विसरला. आता ज्ञानेश्वर हां 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 नाही हां सांगते मी. हां आता इंग्लिशमुळे हा गोंधळ होतो. आपण ज्ञानेश्वर इंग्लिशमध्ये कसं सुरू करतो? DN हां ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर ज्ञानपीठ, DNY ज्ञान मंदिर वगैरे. तर खरं तर त्याची फोड जचा पाय मोडलेला प्लस ङ म्हणून एक आपल्याकडे आहे. ङ क ख ग घ ङ. तुम्हाला आठवत असेल तर तो असा, इथे आत्ता माझ्याकडे त्याचं हे नाही आहे. तर ज प्लस ङ प्लस अ बरोबर ज्ञ असा होतो तो. त्यामुळे तुम्ही बघा काही ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा काही जण अगदी ज्याला आपण म्हणू की आवर्जून जे पासून तो लिहितात, JNY असं लिहिलं जातं. पण आपण आता सध्या आपल्या मोबाईलच्या कुठल्याही कीपॅडवरती आपण जर का टाईप करायला गेलो ज्ञानेश्वर आणि त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये हवं असेल तर तो DNYच येतो, कारण त्याचा उच्चार द असा होतो आपल्या मुखातून आणि म्हणून तो ज्ञानेश्वर द आपल्याला वाटतो, पण त्याची फोड तशी नाही आहे. आणि म्हणून आता अनेक ठिकाणी तज्ज्ञ असं लिहिलं जातं, तर त्याची ही फोड वेगळी. आता हे सगळं व्याकरणाचा भाग झाला. मी खूप काही व्याकरणात शिरत नाही, कारण फक्त एवढंच की ही गंमत जी आहे, आत्ता आपण जी स्वरमाला आणि व्यंजनमालेची गंमत केली आणि क्षज्ञ हे जोडाक्षर हे कधी आपल्या जरा मुलांशी सुद्धा बोला किंवा तुमच्या संपर्कातले कोणी आणखीन मराठीमध्ये लिहिणारे तरुण पत्रकार असतील किंवा महाविद्यालयातली मुलं असतील तर त्यांना ज्यांचा मराठी विषय आहे त्यांना सहज विचारा की सांग बाळा स्वर, आता तू आपल्या भाषेत बोलतोयस मातृभाषेमध्ये, सांग बरंच किती स्वर. मग आपल्याला थोडंसं आपण पण किती हुशार असं एक दाखवता येतं. आणि हां मी हे सगळं सांगण्यापूर्वी एक अगदी नम्रतेने नमूद करू इच्छिते की हे सगळं जे ज्ञान आहे हे अर्थात आता आपल्या अनेक बालभारतीच्या किंवा मराठी भाषेची जी व्याकरणावरची पुस्तकं आहे त्यामध्ये सगळीकडे आहे. पण मी स्वतः शिकले अरुण फडके सरांकडे. हा सगळा जो आपल्या ठाण्यातलेच होते अरुण फडके सर, ज्यांनी मराठीचा कोश, शुद्धलेखन आणि शब्दकोश ज्याला म्हणतात, तर ही पुस्तकं मी म्हणजे सरांची, सर आता नाही आहेत हयात, पण अरुण फडके यांचं नाव आपण ऐकलं असेल, पाटणकर सर तुम्हाला तर माहितीच असेल. तर सरांच्यावर मी काम केलं, त्यामुळे मी सरांना ह्या सगळ्याचं जे काही क्रेडिट असं म्हणायला हरकत नाही ते मी सरांकडून शिकल्यामुळे आहे. हा लेखनकोश जो पहिला निघाला मराठीमध्ये आणि शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय व्हायला हवी हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. आता मुळातच शुद्धलेखन ह्या शब्दालाच हल्ली खूप आक्षेप घेतला जातो आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंग चढवले जातात. मग ते जातीयतेचे असतील, ते वर्णभेदाचे असतील, ते विचारांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचे असतील. त्यामुळे शुद्ध लेखन न म्हणता योग्य लेखन म्हणावं असा एक प्रघात आहे आणि तो योग्यच आहे. पण सरांचं त्यामागचं जे एक होतं की शुद्ध लेखन याचा अर्थ ते कोणत्याही एखाद्या जातीवाचक एखाद्या विचाराशी ते निगडीत तो शब्द नाही, तर आणि अशुद्ध हाही म्हणजे शुद्ध अशुद्ध भाषा असूच शकत नाही. हा सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये, म्हणजे आता ह्याला सुद्धा जवळजवळ बरीच वर्ष होऊन गेली, 15-17 वर्ष, त्याच वेळेला सरांनी मांडलेलं आहे की कोणतीही भाषा ही शुद्ध अशुद्ध अशी नसते. ती भाषा ही कोणतीही प्रवाही असते आणि प्रवाही असायला हवी. जर का मगाशी सरांनी सांगितलं तसं की नवीन शब्द आपल्या भाषेमध्ये येत असतात आणि त्यांचा स्वीकार आपली मराठी करत आली आणि म्हणूनच आज ती इतकी वर्ष तरलेली जगलेली आहे आणि पुढेही राहील. अनेक शब्द असे आहेत मराठीतले आपल्याला माहीतही नाहीत की ते आपले मूळ मराठी नाहीत. मराठी म्हणजे किती मराठी देशी ज्यांना म्हटलं जातं. देशी शब्द जर का आपण टक्के काढायला गेलो
तर जेमतेम 35 ते 40% शब्द असे आहेत की जे ज्यांना आपण देशी म्हणू किंवा ज्यांना मूळ मराठी इथले मरहट्टी ह्या भाषेतले म्हणता येतील. बाकी अरबी, फारसी, उर्दू, हिंदी, गुजराती, कानडी अशा अनेकविध भाषांमधले शब्द आज आपण सर्रास वापरत असतो. आपल्या लक्षातही येत नाही. आता तर इंग्लिश आणि हिंदी तर आपण असतातच आपल्या संवादामध्ये, तर आपल्या हे लक्षातही येत नाही. पण त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या भाषांचं योगदान आहे आपल्या भाषेला, आणि म्हणून आज आपली मराठी जी आपण करतोय ती तरलेली आहे. इकडे अतिशय जबाबदारीने मला काही विधानं करावीशी वाटतात आणि मी करते बऱ्याच वेळेला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी व्याख्यानांमध्ये, की जेव्हा जेव्हा भाषेचा म्हणून प्रश्न येतो, जरी जगू मराठीचे रंगी असं आपण म्हणत असलो किंवा भाषा संवर्धन पंधरवडा करत असलो, तरी तो मुद्दा सरांनीही मगाशी त्यांच्या निवेदनात मांडला की अनेक भाषांचा जो काही त्यांचे उपकार म्हणा, त्यांचं योगदान म्हणा, ते लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तसंच अनेक बोलींचं योगदान आपल्या मराठीवरती आहे. दर 12 मैलावरती भाषा बदलते महाराष्ट्रामध्ये. अनेक बोलींनी या आपल्या भाषेच्या संसाराला समृद्ध केलेलं आहे, आणि म्हणून कोणतीही बोली जी सतत बदलत गेलेली गावागावातून, त्यांचं सुद्धा योगदान आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे एखादी व्यक्ती जर का ज्याला आपण म्हणू की गावची भाषा, त्या गावच्या भाषेमध्ये जर का बोलत असेल, तर त्याचं स्टँडर्ड कमी दर्जाचं असं न मानता ती बोली कुठली, अरे तू आत्ता कोणत्या भाषेमध्ये बोललास, तू आत्ता काहीतरी वेगळा शब्द बोललास, किंवा हा पदार्थ तुमच्या भाषेमध्ये ह्याला काहीतरी वेगळं तू आत्ता बोललास, मला सांग बरं. ह्या प्रकारची उत्सुकता जोपर्यंत तुम्ही मनामध्ये ठेवत नाही, आणि अशा प्रकारचा आदर जोपर्यंत सगळ्या भाषांबद्दल, मग ती परकीय असेल किंवा ती आपली स्वकीय असेल, मातृभाषा असेल किंवा मग आपल्या भारतातली कोणतीही भाषा असेल, इतकी आपण श्रीमंत आहोत भाषांच्या बाबतीत, तर तो जो एक आदर आहे तो जोपर्यंत आपण ठेवत नाही मनामध्ये, तोपर्यंत तुम्ही आपल्या भाषेचे शिलेदार म्हणून गणले जाणार नाही. आणि हा सगळा इतर भाषांच्या बद्दलचा आदरभाव केव्हा निर्माण होईल, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एकमेकांच्या जाती आणि धर्माबद्दलचा आदरभाव निर्माण होईल. तो निर्माण होणार नाही, तोपर्यंत हा आदरभावही निर्माण होणार नाही. आज उर्दूबद्दल जितकं ममत्व गझल लिहिणाऱ्यांना वाटतं, तितकंच ममत्व एखाद्या कीर्तनकाराला प्राकृताबद्दल वाटतं. मग प्राकृत भाषा अशी आहे की जिच्यातून आपण अनेक, ज्ञानेश्वरीमध्ये केवढे तरी प्राकृत शब्द आहेत. मग ह्या प्राकृतामधून आपण शब्द उचललेत, उर्दूमधून आपण शब्द उचललेत. मग ह्या भाषा बोलणाऱ्यांच्या बद्दलसुद्धा आपण तेवढाच आदरभाव दाखवला पाहिजे, आणि त्यांनाही आपल्याबद्दल आदर त्यांनी बाळगला पाहिजे. हे दोन्ही ही देवाणघेवाण व्हायलाच पाहिजे. तोपर्यंत, आणि हे जोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये रुजवत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की कोणत्याही भाषेवरून काही अशा प्रकारचे वाद होणार नाहीत, याची ज्याला आपण गॅरंटी म्हणून ती देऊ शकणार नाही. कारण ही जी सगळी एक समन्वयाची भावना आहे, ती समन्वयाची भावना आपल्या सगळ्यांमध्ये, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, तो कोणत्याही पंथाचा असेल, तो भिन्न लिंगी स्त्री पुरुष, आणि आता तर तिसरं जगसुद्धा आलेलं आहे, तर ह्या तिसऱ्या जगातला असेल, जोपर्यंत भाषेबद्दलचा आदरभाव आणि एकमेकांच्या जाती धर्माबद्दलचा आदरभाव, बोलींबद्दलचा आदरभाव आपण व्यक्त करत नाही, ठेवत नाही आपल्या मनामध्ये, आणि दुसऱ्यामध्ये रुजवत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की आपण या संवर्धन पंधरवड्याला काही न्याय देऊ शकतो. त्यामुळे हे एक अतिशय मला असं वाटतं महत्त्वाचं विधान आहे की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याला भाषा पंधरवडा, भाषा काय गौरव दिन, पुरस्कार आणि हे सगळे जे आहेत ते साजरे करायला हवेत, किंवा त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करायला हवा. यानंतर एक थोडक्यात मी फक्त सांगते की आपल्या मराठीचं लेखन करताना अनेकांना तणाव व्हायचा येतो की काय ऱ्हस्व दीर्घ,
मग ती काय पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी, उकार का दीर्घ का ऱ्हस्व दीर्घही नाही, पहिली दुसरीच म्हणतात अनेक जण. किंवा काय लांबची आणि लांब ना लांबची वेलांटी असंही म्हणतात. तर ऱ्हस्व दीर्घ ह्याच्या बाबतीमध्ये नियम भरपूर आहेत. पण मराठीपुरते आपण जर का म्हटले, मराठी शब्दांच्या किंवा वाक्यांच्या लेखनापुरते जर का आपण नियम म्हटले, तर अतिशय कमी म्हणजे 6 किंवा 8 मुख्य नियम आहेत. ते जर का आपण लक्षात घेतले, मी तुम्हाला आता सगळे नियम सांगणार नाही आहे, कारण ते त्याच्यासाठी सगळं ते बाकीचं फळा किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे सगळं लागतं. पण आणि आत्ता मला असं वाटतं त्याचं औचित्यही नाही, केव्हा तरी नंतर एखादी कार्यशाळा आपण नक्की करू की हे छोटे छोटे नियम लक्षात ठेवले तर आपल्याला मराठी लेखनाची अजिबात काहीही भीती वाटणार नाही. त्यासाठी एकच मी सांगते, मराठीच्या बाबतचा नियम सांगताना मी मगाशी म्हटलं की 7 ते 8 नियम आहेत. बाकी सगळा गोंधळ होतो. संस्कृत अभिमानी इथे असतील, मी स्वतःही संस्कृत अभिमानी आहे, पण बाकी सगळा गोंधळ होतो तो संस्कृतमुळे. आता मी इथे संस्कृतमुळे गोंधळ होतो हे जेव्हा वाक्य बोलते हे जबाबदारीने बोलते, पण कशामुळे होतो हा गोंधळ? कारण संस्कृतचे म्हणून जे काही नियम आहेत शब्दलेखनाचे, तर त्या भाषेचे अतिशय घट्ट आणि चौकट आहे, ती पक्की चौकट आहे संस्कृतची, आणि ती अतिशय उच्च आणि अतिशय उत्तम अशी आहे. संस्कृतमधले अनेक शब्द आज आपण मराठीमध्ये वापरतो, आपल्याला लक्षातही येत नाही की आता मुळात भाषा हा शब्दच, संवर्धन हे 2 शब्दच संस्कृत आहेत. त्यामुळे आपल्या लक्षातही येत नाही की आपण कितीतरी संस्कृत शब्द वापरत असतो. संस्कृत शब्द मराठीमध्ये लिहिताना त्याला मराठीचे नियम लावायचे का संस्कृतचे, हा अनेक वर्ष चाललेला वाद आहे. आणि त्या वादातून जे कोणी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी काही नियम बदलले. उदाहरणार्थ हिंदीतलेही शब्द आपण अनेक, उदाहरणार्थ शक्ती, भक्ती, स्मृती, मुक्ती, आज हे जे किंवा रघु किंवा उकारांत जे शब्द आहेत, असे अनेक शब्द जे संस्कृतमध्ये ऱ्हस्व लिहिले जातात, नदी, ते सगळे मराठीमध्ये दीर्घ लिहावेत. हा नियम एकदा शासनाने केला आणि तो आता आपण पाळतो, आणि त्यामुळे बऱ्याचशा ह्या संस्कृतमधून आलेल्या शब्दांच्या लेखनामध्ये जो गोंधळ व्हायचा तो कमी झाला आहे. तर असे 1-2 नियम आपण संस्कृतप्रमाणे नाही आम्ही लिहिणार, आम्ही मराठीप्रमाणे हे पाळणार आहोत. हे जेव्हा आपण ठामपणे ठरवलं त्यावेळेला हा गोंधळ थोडाफार कमी झाला. पण अजूनही ज्या वेळेला 2 संस्कृत शब्द एकत्र येऊन आपण काही लिहितो, उदाहरणार्थ मातृस्मृतीने बुद्धिमान हा शब्द आपण घेऊ. आता बुद्धिमान, नुसता बुद्धी हा शब्द जो आहे तो संस्कृतमध्ये ऱ्हस्व आहे. बुद्धी म्हणजे धी ऱ्हस्व आहे. मराठीमध्ये नव्या नियमाप्रमाणे तो दीर्घ लिहितो आपण, बुद्धी. पण बुद्धिमान जेव्हा लिहितो ते संस्कृत पद दोन्ही असल्यामुळे बुद्धिमान असं होतं. आता हा जो नियम आहे की संस्कृत 2 शब्द जेव्हा एकत्र लिहितो तेव्हा संस्कृतप्रमाणे लिहायची, आणि 2 मराठी शब्द जेव्हा एकत्र लिहितो तेव्हा ती मराठीप्रमाणे लिहायची. तुमच्या कामकाजातले काही शब्द मी तुम्हाला विचारते. विधिमंडळ, आता हा शब्द कसा लिहिणार? माईक कोणीतरी घ्या आणि सांगा मला. वीरस्व, धी दीर्घ आणि मंडळ. मंडळचा काय? मंडळ. हां, ह्याच्यापेक्षा वेगळं काही आहे? वीरस्व, धी दीर्घ हां आणि मंडळ. हां, मग काही ठिकाणी तुम्हाला धी ऱ्हस्व दिसतो. लोक आमचे काही वापरतात ते वीर
दीर्घ पण लिहितात, म्हणजे फक्त उच्चार वी झाला पाहिजे एवढा त्यांचा उद्देश होता. ओके. भूमिती लिखित आहे, म्हणूनच आपल्याला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. एवढं प्रकाश पाडते जेवढा पाडा व्हायची. आता यामध्ये सरांनी जर सांगितलं वीर ह्रस्व धी दीर्घ आणि मंडळ हे बरोबर आहे. आता हे जर का मंडल असेल म्हणजे हिंदी किंवा संस्कृत, तर मग वीर ह्रस्व आणि धी सुद्धा ह्रस्व राहतो, विधिमंडल. तुम्हाला काही शब्द मी तुमच्या रोजच्या लेखनातले किंवा तुम्हाला लेखन म्हणण्यापेक्षा वापरायला लागतात असे काही शब्द आहेत. अधिकारी वर्ग हा एक शब्द आहे. अधिकारी वर्ग धी ह्रस्व री ह्रस्व री दीर्घ आणि वर्ग. नाही, चुकलं. सॉरी. आता इथे सांगते, आता हाच जो गोंधळ होतो संस्कृतमुळे ते सांगते. आणि ह्याचं असं होतं की आपल्याकडे आता काही शाळांमध्ये तर संस्कृत नाहीच आहे. काही शाळांमध्ये आता आपण जेव्हा शिकलो, माझ्या वयाचे जे ते संस्कृत 8वीपासून शिकलो, त्यामुळे 7वीपर्यंत मराठी डोक्यात बसलेलं असेल. मग 8वीमध्ये एकदम संस्कृत आलं आणि मग नंतर ते देव वगैरे सगळे सुरू झाले आणि मग व्याकरण आलं त्याचं. मग नंतर पुन्हा 10वी नंतर संस्कृत गेलं. आता इकडे काय आहे, जसं मी मगाशी म्हटलं की विधिमंडल आणि मंडळ, तर ळ हा जो मराठीतला आहे तो आल्यामुळे आपण तो विधीचा धी दीर्घ झाला. पण संस्कृतचा ल जर का आपण घेतला किंवा हिंदीचा ल घेतला तर धी ह्रस्व होतो, कारण 2 शब्द आहेत, विधी मंडळ. विधी मंडळ. आता अधिकारी वर्ग जो आहे तिकडे काय होतं आहे, अधिकारी वर्ग हे 2 शब्द एकत्र लिहिले जातात. ज्या वेळेला 2 संस्कृत शब्द एकत्र जोड शब्द तुम्ही लिहिता त्यावेळेला ते संस्कृतच्या नियमाप्रमाणे लिहायचे. संस्कृतमध्ये अधिकारी हा ह्रस्व आहे आणि वर्ग हा शब्दही संस्कृत आहे, त्यामुळे अधिकारी वर्ग हा लिहिताना री ह्रस्व होतो, ह्रस्वच राहतो. तो मराठीप्रमाणे दीर्घ होत नाही. नुसता अधिकारी बरोबर आहे, पण अधिकारी वर्ग आता हे कळायला हवं ना मुलांना. आपल्यालाही लक्षात येत नाही, अरे हे दोन्ही शब्द मराठी आहेत, ह्यातला एक मराठी एक संस्कृत आहे, मग इथे कोणता नियम लावायचा हे कधी कळणार. जर का संस्कृतच आधीपासून असेल, पहिलीपासून असेल तर, किंवा संस्कृतचा नियम काढून टाका. अधिकारी वर्ग जसं सरांनी सांगितलं री दीर्घ, आमचा मराठीच्या नियमाप्रमाणे अधिकारी हा एक शब्द आहे, वर्ग हा एक शब्द आहे, दोन्ही जोडलं आहे तसं लिहिलं. पण तिथे व्याकरणाचे नियम अनेक आहेत जे संस्कृतप्रमाणेच चालतात आजही, त्यामुळे तिथे गोंधळ होतो. फक्त मुलांचाच नाही, मुलांना काय बोलणार, मुलांचंच नाही तर आपलाही गोंधळ होतो. आणि त्यामुळे ह्या शब्दलेखनामध्ये नक्की काय बरं आता, ही जर एक डोक्यात ठेवली गोष्ट, आणि ह्यासाठी मी तुम्हाला ज्यांना मी सांगते की रोज मराठी लेखनाशी ज्यांचा संबंध येतो आहे, तुमचं कार्यालयीन काम जे आहे त्या कामात ज्यांचा मराठीशी संबंध येतो त्यांनी शुद्धलेखन ठेवा खिशात नावाचं एक ॲप आहे, ते डाउनलोड करून घ्या. अगदी 200-300 रुपये, मला आता लक्षात नाही कारण बरीच वर्ष होऊन गेली मी ते डाउनलोड केलेलं आहे. तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला बरेचसे शब्द, काही शब्द नाही आहेत पण तरी बरेचसे शब्द जे ह्या पुस्तकामध्ये आहेत, ते अरुण फडके सरांनीच केलेलं ॲप आहे. आणि ह्या पुस्तकातले शब्द, अदरवाईज हे पुस्तक जवळ ठेवायचं. पण आता हे पुस्तक जास्त मिळतही नाही, पाटणकरचं तुम्हालाही माहिती असेल. तर फडके मॅडम म्हणजे अरुण फडकेंच्या ज्या मिसेस आहेत त्या ठाण्यातच राहतात, पण त्यांच्याशी संपर्क साधून मी विचारेन की पुस्तकाच्या प्रती निघाल्यात का. नाही तर ते, कारण हे सोपं आहे जास्त, मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करून घेणं आणि ते डाउनलोड करून घेतलं की तुम्हाला तो शब्द त्याचं काही ठिकाणी का असं आहे याचं स्पष्टीकरणही सरांनी तिथे दिलेलं आहे की हे शब्द असे का, ह्याचं स्पष्टीकरणही आहे. आता अजून एक शब्द आहे, आपण लग्नामध्ये अहेर देतो, गिफ्ट, तो आहेर का अहेर? अहेर आहे. अहेर.
आशीर्वाद हा तर अनेक वेळा चुकतो, पत्रिकांमध्ये चुकलेलाच असतो. आशीर्वाद आहे तो. हां, एक शब्द कायम कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही जातो, पाटणकर सरांनी तो अनुभव येत असेल, शाळांमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयांमध्ये रांगोळी घातलेली असते, फळ्यावर लिहिलेलं असतं सुस्वागतम. आता सुस्वागतम हा शब्द चुकीचाच आहे. त्यामुळे कधीही आता महानगरपालिकेचा कोणतेही कार्यक्रम असतील तर सुस्वागतमची रांगोळी नका काढू, सुस्वागतम नका लिहू, तर स्वागतम लिहा फक्त. हां, कारण तो संस्कृत शब्द आहे, संस्कृतोद्भव. आणि स्वागतम, तुम्हाला जर का एशियाडचं गाणं आठवत असेल, स्वागतम अथ स्वागतम असंच त्याच्यामध्ये होतं. तर मुळात आगतम म्हणजे या, स्वागतम म्हणजे चांगल्या पद्धतीने वेलकम. हां, मग सुस्वागतम म्हणजे चांगल्या पद्धतीने या असं नाही ना, म्हणजे वेलकम असं नाही म्हणत ना आपण वेलकम म्हणतो. आगतम म्हणजे या, स्वागतम चांगल्या पद्धतीने, म्हणजे तुमचं मनापासून. आता कारण सचा उपसर्ग लागला की तिथं चांगलं शुभ अशा पद्धतीने आपण तो मानतो. तर अतिशय चांगल्या मनाने चांगल्या पद्धतीने या. त्यामुळे स्वागतम एवढंच लिहायचं, हे कायम लक्षात ठेवा. ज्यांचा कुठे अशा प्रकारे लिहिण्याचा संबंध येतो किंवा काही कुठेही घरातसुद्धा तुम्ही काही कार्य असेल तर आपण ते लिहित असतो, तर स्वागतम लिहायचं. आणि कोणी लिहित असेल, कोणी लिहिलं असेल तर त्यांना आवर्जून सांगा, त्याच्यामागचं कारणही सांगा. कारण काय हे काय आम्ही आता इतकी वर्ष लिहितो, तर ते का नाही लिहायचं याच्या मागचं हे आहे की तो पुन्हा अजून एक स ला आणखीन एक मागे स नाही लावायचा, उपसर्ग नाही लावायचा. स्वागतम. आगतम लिहिलं तरी ठीक आहे, पण आगतम अगदीच कसं तरी वाटतं, आपण चांगल्या पद्धतीने पाहुण्यांना बोलवत असतो म्हणून ते स्वागतम. सुस्वागतम हा चुकीचा शब्द आहे. 61 असं म्हणतात अनेक जण. 61 साजरी केली, 61 आहे तो. 61 नाही. वैशिष्ट्य हा शब्दसुद्धा अनेकांचा बोलताना लिहिताना वैशिष्ट्य नाही, वैशिष्ट्य आहे. श ला ट ला य, वैशिष्ट्य. वैशिष्ट्य ठ नाही आहे तिकडे. 61 नाही, 61 वैशिष्ट्य. कवी कवयित्री हा तर अनेक म्हणजे साहित्य संमेलनात सुद्धा चुकलेला असतो. आता काय बोलायचं, कवयित्री नाही. कवी आहे म्हणून मग ती बाई असेल तर कवयित्री झाली असं नाही, ती कवयित्री आहे. कवयित्री, ही ऱ्हस्व त्री दीर्घ, कवयित्री. हे असे अनेक शब्द आहेत. काही तुम्हाला थोडक्यात मी वाचून दाखवते. कोजागिरी, हां सर म्हणजे बोलता हां इथे कोणी सांग. कोजागरी आहे ते, गिरी नाहीच आहे. को जागरती असा तो संस्कृत हे आहे की कोण जागा आहे, जागा राहा, कोण जागा आहे कोजागरी, को जागरती. सो कोजागरी आहे, कोजागिरी कोजागिरी वगैरे असं नाही, कोजागरी. चतुर्मास, चतुर्मास आहे, चातुर्मास नाही. आता चतुर आहे का तो आपलं मराठी चतुर नाही, तर चतुर्मास तो संधी आहे संस्कृतमधला. तर चतुर म्हणजे 4, संस्कृतमधला तो सगळा संधीचा प्रकार आहे. तर मी इथे सगळं तुम्हाला व्याकरणातले ते जे नियम संस्कृतमधले इथे का सांगत नाही, गोंधळ, फक्त कोणता योग्य आणि अयोग्य एवढंच सांगते. त्याच्या मागचं व्याकरण काय आहे हे समजून घ्यायची इच्छा असेल तर मग माझी एखादी कार्यशाळा ठेवा आणि किंवा तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा शोधू शकता किंवा हे पुस्तक
आता मिळत नाही, पण कारण सगळ्याच शब्दांचं स्पष्टीकरण सरांनी त्यांच्या त्या ॲपमध्ये दिलेलं नाही, पण इतरही काही व्याकरणावरची पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टींचं स्पष्टीकरण आहे. पण त्याकरता कसं आहे ना, की थोडीशी संस्कृतची पार्श्वभूमी असायला हवी शाळेमध्ये. मला फक्त असं मला चुकीचं वाटते तुम्हाला हात वर करा सांगायला, पण फक्त एवढं सांगा की संस्कृत कोणाकोणाचं होतं शाळेत. हां ठीक आहे सॉरी, हात खाली करा. म्हणजे तरीसुद्धा 50%च जेमतेम दिसले मला हातवरती की ज्यांचं संस्कृत होतं शाळेमध्ये. त्यामुळे संस्कृत जर का शाळेमध्ये निदान 2-3 8वी ते 10वी जर का शिकलेलं असेल तर आपल्याला ह्याच्या मागचे जे नियम आहेत ना ते लक्षात येतात. नसेल तर मग असं करायचं की बाबा ठीक आहे आता संस्कृतमध्ये शिरून काही मला डोक्यात शिरणार नाही, मग काय योग्य अयोग्य ते आम्हाला एकदा सांगा, आम्ही त्याप्रमाणे करू का ते डोक्यात ठेवू, तर ते जास्त सोपं होईल. पण ज्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे, ज्यांना त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे आणि हे का बरं असं, त्यांनी नक्की अशा प्रकारचं संस्कृतचं सुद्धा काही व्याकरणाचे पुस्तकं आहेत त्यांचाही संदर्भ घेतला तरी हरकत नाही. मराठीच्या लेखनाबद्दल एक असं म्हटलं जातं की मराठी भाषेची म्हणून स्वतःची एक प्रकृती आहे. जशी प्रत्येक माणसाची स्वतःची एक प्रकृती असते, मग ते काहींची पित्तकारक असते, काहींना कफ जास्त होत असतो, वातकारक असते वगैरे. तशी मराठी लेखनाची एक प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीनुसार जे शासनाने जे नियम केलेले आहेत, तुम्ही तुमच्याकडे लहान मुलं शेजारी पाजारी मराठी माध्यमात जाणारी असली किंवा तुमच्या घरात जरी असली किंवा तुम्हाला उत्सुकता असली तर तुम्ही बालभारतीची किंवा कुमारभारतीची आपली महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तक मंडळाची जी पुस्तकं आहेत, मराठी माध्यमासाठी काढलेली पुस्तकं जी आहेत, त्या पुस्तकांच्या मागे हे नियम दिलेले आहेत. शासनाचे जे नियम आहेत ते जरी पुस्तक आपल्याजवळ ठेवलं तरीसुद्धा किंवा ते अधूनमधून चाललं तरी तुम्हाला त्यातून कळेल की हा काय नियम आहे, हे असं का आहे. तर त्या नियमांनुसार मराठीची जी प्रकृती आहे त्या प्रकृतीनुसार एक नियम असा आहे की सर्व मराठी शब्दांमधील अंत्य अक्षर, अंत्य म्हणजे शेवटचं, अंती येणारं इकार किंवा उकार नेहमी दीर्घ असतात. हे मराठीच्या प्रकृतीनुसार शासनाने केलेला नियम आहे. दीर्घ असतात आणि तो दीर्घच लिहायचा. सर्व मराठी शब्दांमधील हा त्यातला शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला कळायला हवं की हा शब्द मराठी आहे का संस्कृत आहे का कोणता. आता संस्कृतचाच फक्त प्रश्न आहे, बाकी जे हिंदी, उर्दू, कानडी, गुजराती जे शब्द आपण मराठीत घेतलेत ते असे मराठीसारखेच आपण लिहितो. अनेक शब्द असे आहेत की ते आपण घेतलेले आहेत. आता उदाहरणार्थ दही, आळशी, डरकाळी, पहारेकरी, जांभई, काजू, खेळाडू, जादू, पाखरू, बाजू, भाऊ असे अनेक शब्द आहेत. मराठी देशी शब्द ज्याला म्हणतो त्यांचा अंत्य म्हणजे शेवटी येणारा इकार आणि उकार हा दीर्घच ठेवायचा. अपवाद आणि हा नेहमी आपण ह्रस्व लिहितो आणि नी म्हणजे आणीचा अर्थाने नी असा एक वापरला जातो की तो नि मी काय बाहेर गेलो तर तो नि मी त्यातला नी हा ह्रस्व आहे आणि हा ह्रस्व आहे आणि बाकी सगळे मराठीचे इकार उकार अंती येणारे हे दीर्घ असतात. हे एकदा आपण डोक्यात ठेवलं किंवा आपल्या मुलांना सांगितलं तर ते लक्षात ठेवायला सोपं जातं. शासनाचा दुसरा नियम असा आहे हां परंतुचा तू पहिला कारण तो संस्कृत आहे. हां जे संस्कृत आहेत त्यांच्यासाठी हा नाही, म्हणून मी मराठीच्या प्रकृतीप्रमाणे म्हटलं की हे कळायला हवं मग आता की अरे हा शब्द संस्कृत आहे का मराठी आहे. हा विचार करायची जी एक आपण म्हणतो ना मॅच्युरिटी ही आपल्याला आत्ता आहे, ती शाळेतल्या मुलांना नाही आणि म्हणून हा गोंधळ होतो शाळेतल्या मुलांचा आणि शिक्षकांचाही. तर परंतु यद्यपि कदापि हे असे शब्द संस्कृत आहेत, त्यांचं लेखन संस्कृतप्रमाणे होतं ह्रस्व म्हणजे जे अव्यय जी आहेत ती. मगाशी मी जे म्हटलं की बुद्धी, मती, शक्ती, युक्ती, स्मृती, नदी हे सगळे संस्कृत आहेत, पण ती नामं आहेत ती सगळी दीर्घ लिहितो आपण आता आपल्या नवीन नियमाप्रमाणे. आता हा दुसरा नियम शासनाने केलेला, सर्व मराठी शब्दांमधील
उपांत्यपूर्व, मी तुम्हाला अर्थ सांगते, उपांत्यपूर्व अक्षराचे इकार किंवा उकार नेहमी ह्रस्व असतात. आता उपांत्यपूर्व ह्याचा अर्थ, उपांत्यपूर्व ह्याचा अर्थ जो अंती येणारा अंती येणारं अक्षर आहे त्याच्या अलीकडचं जे अक्षर आहे त्याच्याही अलीकडचं अक्षर, म्हणजे पहिलं असेल ते म्हणा शक्यतो, 3 अक्षरी शब्द असेल तर, आणि 4 अक्षरी असेल तर ते तिसऱ्यानंतर येणारं जे आहे उलटं. आता किनारा, किनाराचा की ह्रस्व, चुरगळा किंवा गुडघा, मुखवटा, उखाणा, विरजण, हे जे पहिली अक्षरं आहेत, ही पहिली अक्षरं जी मराठी, जे शब्द मराठी आहेत प्युअर शुद्ध असं म्हणताच येणार नाही खरं तर, पण देशी शब्द त्यांना म्हटलं जातं, त्या सगळ्यांचे इकार आणि उकार हे कायम ह्रस्व असतात. हा आणखीन एक नियम आहे. आता मी आज जास्त घेत नाही, यातले 3च नियम फक्त घेते महत्त्वाचे जे आहेत. हा एक त्यांनी फक्त असं लिहिलं आहे की ह्रस्व किंवा दीर्घ असे दोन्ही इकार आणि उकार एकाच जागेवर येऊ शकतील, अशी मराठी शब्दातील जागा फक्त उपांत्य अक्षराची. उपांत्य याचा अर्थ शेवटून दुसरं अक्षर. तिथेही ह्रस्व किंवा दीर्घ केव्हा ह्याबद्दल मराठीची प्रकृती अतिशय सोपी आणि सूत्रबद्ध आहे. ती अशी की उपांत्य अक्षर शेवटून दुसरं किंवा 2 अक्षरी शब्दांमधलं सुद्धा जे अक्षर आहे ते कोणतं, कसं लिहायचं? मराठी शब्दाच्या अंत्य अक्षरातील स्वर ह्रस्व असेल तर उपांत्य अक्षराचा इकार उकार नेहमी दीर्घ असतो. उदाहरणार्थ कठीण, जीभ, ठराविक. आता ठराविक हा शब्द चुकतो कायम, वी ह्रस्व लिहितो आपण, तो ठराविक आहे. लवचिक आहे, लवचिक नाही आहे, लवचिक. ढीग, अंथरूण, एकूण, खूप, भरपूर, दूध, धूर, हे सगळे इकार उकार जे शेवटून दुसरे येणारे असतात मराठी शब्दातले, हे नेहमी दीर्घ असतात. हे म्हणजे आपला शेवटचाही इकार उकार दीर्घ आहे मराठी शब्दाचा, शेवटून दुसरा येणाराही दीर्घ असतो. पहिला जो असतो शब्द, पहिलं अक्षर जे असतं ते ह्रस्व असतं किंवा म्हणजे ह्रस्व इकार किंवा ह्रस्व उकार असतो. हे इतकं सोपं खरं तर. आणखी एक 2-3 नियम आहेत, पण काही वेगळं आणखीन सांगायचं आहे तुम्हाला. ह्या नियमांबद्दल थोडंसं आणखीन सोदाहरण म्हणून जर का आपल्याला एखाद्या केव्हा तरी फळ्यावरती किंवा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनही घेता आलं तर ते जास्त चांगलं तुम्हाला समजेल असं मला वाटतं. फक्त लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवायचं की मराठी शब्द आणि संस्कृत शब्द ह्यातला आपल्याला फरक जर का साधारण कळतो आपल्याला. ह्याचं कारण मी सांगते. मराठी भाषा ही घट्टमुट्ट माणसासारखीच, मराठी माणसासारखीच. म्हणजे आपला जो शिलालेख आपल्या मराठी भाषेतले जे आता मिळालेत गेल्या काही वर्षातल्या संशोधनानंतर, आणि ज्यामुळे सिद्ध झालं की मराठी ही अभिजात भाषा आहे, त्या शिलालेखांमधले किंवा ती जी सगळी जुनं जे काही लेखन मिळालं त्याच्यामध्ये एक शिलालेख आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की दिण्णले गहिण्णले तथ्थ मराठे. म्हणजे असं दिण्णले गहिण्णले वगैरे अशा प्रकारची भाषा बोलणारे ते मराठी, म्हणजे मराठी माणसं. मराठीमध्ये इथे जाती धर्मात जातीचा कोणताही उल्लेख नाही. तर मराठी माणसं कशी असतात तर अशा प्रकारे घट्टमुट्ट भाषा. म्हणजे बघा आपल्या भाषेमध्ये देशी शब्दांमध्ये ट, ढ, न, त, थ यांचा उच्चार जास्त आहे, पण संस्कृतमध्ये जर का आपण तुलना केली तर ती थोडी मृदू शब्द असलेली भाषा आहे. आणि म्हणून संस्कृत मिश्रित हिंदीसुद्धा ऐकायला आपल्याला मृदू आणि वेगळं वाटतं, वेरेज उर्दू मिश्रित हिंदी ऐकताना वेगळं वाटतं. आणि ह्याचं तुम्हाला आता यूट्यूब तर आपण सतत पाहत असतो, हे पाहायचं म्हणजे अनुभवायचं असेल तर काही ठिकाणी म्हणजे अमिताभ बच्चन यांचं जे हिंदी आहे किंवा मनोज वाजपेयी जेव्हा बोलतात किंवा नाव घेऊ का नको अनिल विश्वास जेव्हा बोलतात, आशुतोष राणा जेव्हा बोलतात,
त्यांचं संस्कृत मिश्रित हिंदी असतं. हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, हजारी प्रसाद द्विवेदी यांचं लेखन, हे जे हिंदी आहे ते संस्कृत मिश्रित हिंदी आहे, जे असं तरल आणि असे छान वाटतं ऐकायला. अर्थात उर्दू मिश्रित वेगळ्या अर्थाने छान वाटतं. तुम्ही जावेद अख्तर यांचं ऐकलं जर का, गुलजारजींचं सुद्धा हिंदी संस्कृत मिश्रित आहे, काही ठिकाणी उर्दू मिश्रित आहे. हा फरक आहे. आणि म्हणून संस्कृत मिश्रित मराठी शब्द जे आहेत ते असे बऱ्यापैकी तरल आहेत किंवा थोडे ते नाजूक प्रकृतीचे आहेत. तर देशी शब्द जे आपले आहेत त्याचे टनटन टनटन वाजणारे कडक असे आहेत. ते कारण मराठी माणसासारखेच आहेत की बाणा आपला तो असतो ना, मराठी बाणा, तो असा कडक आहे आणि मोडेन पण वाकणार नाही वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचीच आपले शब्दसुद्धा तसेच आहेत. त्यामुळे साधारण आपल्याला अंदाज येतो की हा हिंदी संस्कृत आहे का मराठी आहे. मला असं वाटतं आत्ता लेखनासाठी म्हणून हे इतकं आहे ना वेळ अजून. हां, अनेक शब्द आहेत मी आणलेले, थोडंसं आपण नंतर त्याकडे वळूया. मी आता एक थोडा वेगळा विषयाला धरूनच बोलणार आहे, पण ज्याला मगाशी मी आख्यान असं म्हटलं त्याच्याकडे पण मी थोडंसं येते. कारण तुम्ही आत्ता म्हणाल की मॅडम तुम्ही मग आख्यान तर बोललात, पण तुम्ही जे बोलताय ते आम्हाला व्याख्यानासारखंच वाटतं आहे. पण हे व्याख्यान नाही आहे, हे आख्यानच आहे. कारण आख्यानकार जो असतो तो उभा असतो समोर आणि मग आता इथे जसं छान रसपान चाललेलं, काय दुग्धपान चाललेलं आहे, काय चहापान चाललेलं आहे, तसं बायका तिथे भाज्या निवडत असतात किंवा कोणी काही काम वाती वळत असतात, तर तेही चालू असतं. तसं आता आपण करत नाही. आपण आता मोबाईलवर असतो, आपण एकमेकांशी काहीतरी सांगत असतो, बोलत असतो, काहीतरी फॉरवर्ड करत असतो किंवा मग चहापान करत असतो. तर त्यामुळे हे आख्यानच आहे, हे व्याख्यान नाही आहे. आता आख्यानामध्ये खरं तर आख्यान हा कीर्तनाचा, ज्याला आपण म्हणतो ना ब्रेक नंतरचा प्रकार आहे. तसं आत्ता हे पहिलं आपलं थोडंसं, कारण आख्यान म्हणजे कीर्तनामध्ये नारदीय कीर्तन जे असतं त्याच्यात सुरुवातीला आख्यानकार थोडं पुराणातलं किंवा काही वेद उपनिषद वगैरे ह्याच्यातले काही दाखले घेऊन बोलत असतात, सांगत असतात, आपल्यासमोरच्या श्रोत्यांना काहीतरी उपदेश करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नंतर ज्याला आपण ब्रेक म्हणतो तो झाल्यानंतर आख्यान सुरू होतं. त्या आख्यानामध्ये आख्यानकार जो असतो तो एखादी गोष्ट सांगतो, आपल्या श्रोत्यांशी संवाद करतो किंवा त्यातून त्या कथेमध्ये तो स्वतःही असतो. म्हणजे कथा वेगळी आणि आख्यान हे थोडंसं कथेपेक्षा वेगळं असं ठरतं की त्या आख्यानात तो स्वतःलाही गुंतवतो कधी कधी आणि लोकांसमोर सादर करतो. मग त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारच्या पुराण कथांचे सुद्धा दाखले घेत असतो. आता आपला असं म्हणायला हरकत नाही की कीर्तनातला जो पूर्वरंग आहे तो झालेला आहे आणि थोडंसं नियम, शासन, त्याच्यावरचे वाद, मग लेखन, मग तुम्हाला काय वाटतं हे सगळं झालं. म्हणजे थोडंसं वैचारिक असं म्हणायला हरकत नाही की ती चर्चा झाली. आता चहापानही चालू झालेलं आहे, त्यामुळे एक छोट्याशा म्हणजे चालू असलेला ब्रेक आणि त्या ब्रेकनंतरचं हे आख्यान हे मी सुरू करते. फक्त हे सुरू करताना मी थोडं ह्या कागदांची मदत घेणार आहे, कारण ते लिहून आणलेलं आहे मी. खरं तर आख्यानकर्त्याचं आख्यान हे पाठ असतं. जे जुने जाणते आख्यानकार आहेत त्यांची तर आख्यानं आणि त्याच्यावरची प्रवचनं, हे सगळे अभंग, हे सगळं पाठ असायचं. पाठांतर आता हल्ली जास्त होत नाही, त्यामुळे थोडंफार बोलणं, थोडंफार यातनं काही वाचून दाखवणं किंवा काही दाखले देणं असं मी करीन. त्यामुळे आपण जगू मराठीचे रंगीचा जो उत्तर रंग आहे त्या उत्तर रंगाचं आख्यान सुरू करूया, मराठीचं आख्यान सुरू करूया. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ महाराज की जय. हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. तर मंडळी, हां, मी आख्यान सुरू केलं म्हणून तुम्ही रिलॅक्स होऊ नका, निवांत बसू नका.
आपण बोलणारच आहोत. मी काही ना काहीतरी तुम्हाला विचारूही शकते आणि विचारणारच आहे. आणि फक्त पहिल्या बाकावर बसलेल्याच मुलांनी उत्तरं द्यायची असं नाही, तर बॅकबेंचर्स जे असतात, त्यातल्या एकाने दिलं मला चांगलं योग्य उत्तर, पण इथून मला काहीच म्हणजे एक मिळाला प्रतिसाद. पण माझ्या भगिनी ज्या आहेत त्यासुद्धा आता वाती वळायला लागतील, तर त्या वाती वळता वळता त्यांनीसुद्धा मला काहीतरी सांगायचं आहे, मी जर का मध्ये काही विचारलं तर कसं आहे ना मंडळी, जे हे ते कालाचे ठाई, आपली मराठी 1500 वर्ष का काय अशी जुनी आहे, हे सिद्ध झालंच आहे. आता ती अभिजात ठरली यासाठी आता आपण एकमेकांचं अभिनंदन करूया आणि सरकारचंही अभिनंदन करूया. आता अभिजात ठरली तर मग काय बरं, मग आता काय त्यातून आपल्याला काय मिळणार, त्याच्यावरती जे काही सध्या गदारोळ सोशल मीडियावर चालू आहे की इतके कोटी मिळणार का, इतके लाख मिळणार का, मग त्या लाखातनं आम्ही काय करायचं, संमेलनांचं आयोजन करणाऱ्यांनी काय करायचं आणि साहित्यिकांनी काय करायचं, साहित्यिकांचं मुळात त्याच्यामध्ये काही योगदान आहे का, संशोधकांनी काय करायचं, ते राहू दे बाजूला. हो, आधी मुळात मराठी वाचणाऱ्यांनी काय करायचं हा मुख्य मुद्दा आहे, नाही का, की आम्ही वाचू काय, वाचू आनंद आहे, पण काय आनंदाने वाचू तरी काय, हे आम्हाला तुम्ही सांगितलं तर आम्ही वाचू ना. मुळात आधी मराठी वाचतो का आम्ही, तर नाही. हे 100% खरं आहे. म्हणजे वाचतो कामापुरतं, आम्ही वाचतो सोशल मीडियावरचं, आम्ही वाचतो. जर का कोणी काही सांगितलं की हां हे बघ हे यातलं काहीतरी आहे, हां हे वाच, तर आम्ही थोडाफार वेळ काढून वाचतो. वेळ आहे कुठे आम्हाला मराठी वाचायला. आणि मग काही वेळेला असं होतं की आम्हीच आमच्या मराठीला आमच्या सोशल मीडियाच्या पडद्यावरून रोमन भाषेमध्येच पाठवत असतो. आणि मग त्यामध्ये खूप काही गडबड होतं आहे, खूप काही गोंधळ होतो. आणि मग आम्हाला कळतं की अरे आमची मराठी अभिजात ठरली खरी, पण ती अभिजात म्हणता म्हणता तिला आता आधुनिक करायचं का, तर ते कोणी करणार, ते आमचं काम नाही. आधुनिक करायचं, अभिजात भाषेला आता अत्याधुनिक जागतिक पातळीवरती नेण्याचं काम, म्हणजे ग्लोबल ज्याला आपण म्हणून, जो आजचा परवलीचा शब्द आहे, तर ते काम कोणाचं आहे, ते आमचं नाही. कारण आम्ही महानगरपालिकेत काम करतो, आम्ही शाळेमध्ये फक्त मुलांना शिकवतो, हो त्याचे कितीतरी कामं असतात. आम्ही महाविद्यालयामध्ये तर विचारूच नका, आमच्या मागे खूप काही कामं लावलेली असतात. कितीतरी उत्सव साजरे करायचे असतात मुलांचे, आणि त्याच्यासाठी आम्ही बांधलेले असतो. आम्ही सरकारी कार्यालयांमध्ये असतो, तिकडे तर काही फक्त हा जो पंधरवडा आहे त्या पंधरवड्यापुरतंच आम्हाला मराठी काहीतरी ते कळतं. बाकी मग आमच्या आजूबाजूला सगळे इतर भाषा बोलणारे बांधव असतात, त्यांच्याबरोबर आम्हाला हिंदीतच बोलावं लागतं. मराठी येणार कुठून आमच्याकडे. त्यामुळे हे एक जे काही सोशल मीडियावरून आणि एकूणच जे काही चालू झालं आहे, ते जर का सोशल मीडियावरती आम्ही उधळलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही, अशी आमची ठाम समजूत झालेली आहे. तेव्हा आता घर बसल्या जे काही उधळायचं असेल मराठीमधून, ते उधळणारे जे कोणी साहित्यिक आहेत, त्या साहित्यिकांवरती मग आम्ही काहीतरी त्यांना बोटं दाखवायला, म्हणजे त्यांच्यावरती आम्ही दोष ठेवायला सुरुवात करतो की अहो काय तुम्ही मराठी पुस्तकं काढता, तुम्ही मराठी पुस्तकं प्रकाशित करता, सध्या साहित्य संमेलनाला एवढं अनुदान मिळतं आहे, मग तुम्ही करता काय, मराठी जाते कुठेही, साहित्य वाचताय कोण. मुळातच 100% साहित्य वाचणारे टक्के माणसांचे काढले तर ते 5, 7, 10 ह्याच्या पुढे काही जाणार नाही. तुमच्यापैकी मला काहींनी सांगा बरं, नुकतंच तुम्ही कोणतं मराठी चांगलं पुस्तक वाचलं, एखाद्या तरी पुस्तकाचं, एखाद्या तरी लेखकाचं नाव तुम्हाला आठवतं आहे का. मगाशी कोणीतरी उल्लेख केला ज्ञानपीठ आणि इथपर्यंतच आले, त्याच्या पुढे काय. 2001 ते 2025 या 25 वर्षामध्ये ज्या कोणी काही मराठी लिहिलं आहे त्या लेखकांचं, एका लेखकाचं, 2 लेखकांची, लेखकांची पुस्तकांची नावं आठवत आहेत का. मृत्युंजय आठवतं, ययाती आठवतं, कोसला आठवतं, स्वामी आठवतो,
वपू काळे आठवतात. पु ल तर दैवतच आहेत आपलं. पुढे काय? पुढचं एखादं नाव, ठाण्यातलं एखादं नाव, माझं नाव घ्या असं मी सांगतच नाही. मुंबईतलं, पुण्यातलं, महाराष्ट्रातलं, हां करेक्ट, प्राजक्त देशमुख, जो आज युवा पिढीतला एक अतिशय उत्तम असा लेखक आहे, नाटककार आहे. त्याची कुठली कलाकृती? देवबाभळी. देवबाभळी मला असं वाटतं की प्रत्येकाने पाहिलं असेल आणि त्यासाठी त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आणि अतिशय उत्तम कविता करतो, लेखन करतो, समीक्षा करतो. त्यामुळे आजच्या युवा पिढीतलं एक चांगलं नाव. तर नाशिककर आहे. ठाणेकर कोण आहे? प्राजक्त नाशिकमध्ये, नाशिकला राहतो. बरं ठीक आहे. तर म्हणजे हे बघा, हे अशा प्रकारे गेल्या 25 वर्षात, आज 2025मध्ये आपण आलो. महाराजा आपल्याला एकाही मराठी साहित्यिकाचं, लेखकाचं नाव पटकन आठवत नाही. तर मंडळीयो, आपली 1000 वर्षांची म्हातारी वाटणारी मराठी आता नव्या चकचकीत रूपात काचपट्टीवरती आलेली आहे. तुकोबा महाराज सांगून गेले, अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज आम्हाला आठवतात. ज्ञानेश्वरी तर आमचं दैवतच आहे. तुकाराम महाराज आमचं दैवत आहेत. संत वाङ्मयांची जी काही मांदियाळी आहे, जी काही समृद्धी आहे, ती महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्याच्यानंतरचं काय? गेल्या 100 वर्षामध्ये, गेल्या 50 वर्षामध्ये मराठीचं रूपडं बदललं आहे का? ह्याचा कधी आम्ही विचार करतो का? एक वाचक म्हणून मला काही द्यायचं आहे, मला परीक्षा द्यायची आहे म्हणून मी वाचतो. मला प्रमोशन हवं आहे, मला परीक्षा द्यायची असेल तर मी काहीतरी पुढचं वाचीन. पण परीक्षा किंवा प्रमोशन किंवा चांगल्या महाविद्यालयामध्ये जाणंची एखादी लालूस नसेल तर माझं वाचन होत नाही. आता तुम्ही म्हणाल, मंडळी हे पहा, आख्यानवाले आम्ही काही परंपरावादी नाही, आम्ही आधुनिक आणि मुक्त विचारांचे आहोत. ही असली पुराणातली वांग्यांची आख्यानं आम्हाला काही सांगू नका. त्यातूनच वर्णव्यवस्था जन्माला आली. आम्ही असली जुनी जाडी भरली, धूळ भरलेली घोंगडी वापरत नाही असं तुम्ही म्हणालो. मला आख्यान चालू आहे आणि तुम्ही मला म्हणताय. आम्ही आता कसे सुटसुटीत झालेलो आहोत. सुटसुटीत म्हणजे कसं? तर छोटं छोटं लेखन, अगदी ज्याला आपण म्हणू की शॉर्ट अँड स्वीट. एखाद्याला संदेश पाठवायचा तर तो इंग्लिशमध्ये किंवा रोमन लिपीमध्ये मराठी पाठवून आम्ही तो पाठवतो. नाही तर आणखीन काय करतो? आम्ही इमोजी पाठवतो, चित्र पाठवतो. की ते एक चित्र, तर ती एक इमोजी ही त्या आमच्या भावनांचं प्रकटीकरण करणारी ठरते. कोणतीही एक इमोजी तुम्ही घ्या, त्या इमोजीचं तुम्ही एकदा का आपल्या समोरच्या व्यक्तीला ती पाठवलीत की त्या इमोजीवरून ती व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अर्थ काढते, जे कदाचित 4 वाक्यांनी सुद्धा पूर्ण होणारे नसतात. की मला त्या व्यक्तीला काही पाठवायचं की बाबा तुमच्याबद्दल मला आदर वाटतो, तर हे एवढं सगळं कोण लिहिणार? नमस्कार पाठवला, विषय संपला. म्हणजे बघा की चित्राकडून पुन्हा आपण चित्राकडे आलो. चित्राकडून चित्राकडे आलो म्हणजे काय मंडळी? चित्राकडून चित्राकडे आलो आता परत या युगात आपण असं म्हणायला लागतंय आता की चित्राकडून माणसाचा प्रवास पुन्हा चित्राकडे आलेला आहे. म्हणजे काय? तरुण मंडळी जिथे बसलेत त्यांना काही लक्षात येत आहे? चित्राकडून आपण पुन्हा मुलीचं नाव नाही, पिक्चर, फ्रॉम पिक्चर टू द पिक्चर असा प्रवास आता पुन्हा सुरू झालेला आहे. म्हणजे हां, अश्मयुगीन काळामध्ये सुरुवात जी माणसाची आहे, कलेची सुरुवात जी आहे, कारण लेखन ही पण कलाच आहे ना शेवटी, त्यामुळे कलेची सुरुवात जी आहे किंवा एकमेकांना काहीतरी पोहोचवण्याची जी सुरुवात आहे ती चित्रापासून झाली.
गुहा चित्रांपासून झाली. गुहांमध्ये चित्र काढा किंवा काहीतरी रेषा, काहीतरी खुणा, इथपासून जी सुरुवात झाली माणसाची, ती आज परत चित्रापर्यंत आलो आपण. की मला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसासाठी म्हणून काही शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर मी फक्त इंग्लिशमध्ये फार तर हॅपी बर्थडे लिहीन आणि पुढे मग आणखीन 4 त्याचे ते गिफ्ट म्हणा, ते काय बुके म्हणा, हे सगळं टाकीन की हे माझ्याकडून तुला आभासी सगळं मिळालेलं आहे. म्हणजे 4 वाक्यांचं संदेश किंवा 4 वाक्यांचा एखादा भेट कार्ड किंवा फोन करण्याच्या ऐवजी, तो तसा संवाद साधण्याच्या ऐवजी, मंडळी आम्ही आता काय करतो तर आम्ही चित्र पाठवतो. म्हणजे चित्राकडून चित्राकडे असा संवाद सुरू झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये नवीन भर पडली आहे, ती म्हणजे AIची. कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक आज नवीन असं म्हणता येणार नाही, खरं तर झालं सुद्धा ते जुनं, पण आता त्याचा तो जो प्रभाव आहे ना, तो आपल्याला खूप जाणवायला लागला आहे महाराजा. त्यामुळे मला तुम्ही सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये AI आज काय करतोय? कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. बघा आता यामध्ये आय आहेच, दादा कुणके यांची. तर AI करतोय काय? मॅडमचं म्हणणं आहे नैसर्गिक बुद्धीला हायजॅक करतोय. खरंय का? नैसर्गिक बुद्धीला हायजॅक करतोय. तरुणांना काय वाटतंय? म्हणजे सगळेच तरुण आहेत, पण तरीसुद्धा जे जास्त तरुण आहेत त्यांना विचारते. 2-3 दिसतात मला मागे बसलेले, 4-5. हां सांग. जे काय रेडीमेड मिळेल ते घ्यायचं आणि स्वतःवरती काही त्याच्यावरती प्रकाश टाकायचा नाही, त्याच्यावरती काही विचार करायचा नाही आणि त्याच्यावरती काही न करता जे रेडीमेड मिळेल ते पाठवायचं. कुठलाही स्वतःचा विचार, स्वतःला त्रास द्यायचा नाही, प्रयत्न करायचा नाही, त्यावरती कुठलीही अभिव्यक्ती त्याच्यावरती द्यायची नाही. जे काय रेडीमेड मिळेल, रेडीमेड शर्ट मिळेल, रेडीमेड मला जे मिळेल, जे रेडीमेड पुस्तकं मिळतील, रेडीमेड असाइनमेंट्स मिळतील, त्या फक्त उतरवायच्या आणि त्या पुढे पाठवायच्या शिक्षकांना. असे अर्ध्याधिक लोक असं सगळं आता रेडीमेड सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये AIचा, GPATचा, असा सगळा गुगलचा त्याचा खूप मोठा असा काय म्हणतात ना सर्व्हिसेस सुरू झालेले आहेत, रेडीमेड सर्व्हिसेस. आणि ह्याच्यावरती आपण आता चाललेलो आहोत. कधी पुस्तक वाचतील असं काढतील, त्याच्यावरती पुस्तकांवरती झेरॉक्स काढून त्याच्यावरती टिप्पण लिहितील आणि स्वतःचा स्वाध्याय करतील. आता खूप मोठा दूरचा प्रश्न आहे आपल्यासाठी. त्यामुळे स्वाध्याय कधी चालू करूया मराठीचा, हा आपल्याला खरं आपण चालू करायला हरकत नाही. खरं टिप्पणी आहेत किंवा काही स्वानुभव आहेत, अभिव्यक्ती आहेत की त्याच्यावरती मला काय वाटतं हे कुणी आता व्यक्तच होत नाही आहे. जे रेडीमेड आहे तेच फॉरवर्ड करत चालले. त्यामुळे हा धोका आहे आपल्याला. ओके, खूप चांगले मुद्दे यांनी मांडले की अभिव्यक्त होत नाहीत असंही खरं. ह्यालाही थोडंसं क्रॉस होणारं स्टेटमेंट किंवा आपण वक्तव्य म्हणू शकतो की उलट काही ठिकाणी खूपच अभिव्यक्त होतात, नको तितके. काही एखाद्या गोष्टीवरती नको तितके व्यक्त होत असतात, अभिव्यक्त म्हणणार नाही मी, व्यक्त होत असतात. आणि काही गोष्टींवरती खरं तर बोलायला हवं, खरं तर चर्चा घडायला हव्यात, असे काही मुद्दे समाजामध्ये आहेत त्याच्यावरती माणसं व्यक्त होत नाहीत आणि जे काही आहे तेच पुढे पाठवत राहतात. किंवा असाइनमेंट्सचा आता त्यांनी उल्लेख केला, मोठ्या मोठ्या पदव्यासुद्धा अशा प्रकारे मिळवतात. तर मंडळी हे असं सगळं चाललेलं आहे. मग आता आम्ही काय करणार हो इथे बसलेले महानगरपालिकेचे अधिकारी किंवा महानगरपालिकेमध्ये काम करणारे सर्वजण आम्ही सहकारी काय करू शकतो ह्यासाठी? कशासाठी आम्ही हा भाषा पंधरवडा करतोय साजरा? कारण GR आलाय, कारण काहीतरी वरून एक आलेलं आहे. अनेक वर्ष असते, शब्द वापरू का नको पण मी वापरते की ते थोपवलं गेलेलं आहे. आणि मग काही थोपवलेल्या गोष्टी ज्या असतात त्या कराव्या लागतात म्हणून आपण त्या करतो, त्या करायच्या असतात म्हणून त्या करतो. आणि त्यातून निष्पन्न काय होतं आहे? काही होतं आहे का? दरवर्षी 14 ते 28 आणि नंतर पुढे फेब्रुवारीमध्ये गौरव दिन हा साजरा केला जातो. करायला हवा नक्कीच, पुढल्या पिढीपर्यंत ते जायला हवंच, पण मग काय त्यातून निष्पन्न काय करणार आहोत आपण?
आज जेव्हा मी आदिवासी शाळेमध्ये जाते, आदिवासी पाड्यातल्या त्या शाळांमध्ये जातो आम्ही, आणि तिकडे गेल्यावरती दिसतं की अरे अजूनही इथे 15-15 दिवस मुलं शाळेमध्ये येत नाहीत. का? तर त्यांना भात शेतीसाठी आईवडिलांच्या बरोबर भात काढायला जावं लागतं. जेव्हा बालशिक्षण परिषदेच्या अधिवेशनामध्ये शिक्षक पोटतिडकीने सांगतात की अहो ऊसतोड कामगारांची मुलं 15-15 दिवस आमच्या शाळेत येत नाहीत, 20-20 दिवस येत नाहीत, कारण त्यांना आपल्या आईवडिलांच्या बरोबर ऊसतोडीसाठी गावोगावी जावं लागतं. ही आज 2025मध्ये सुद्धा घडणारी गोष्ट आहे. ज्या वेळेला पालघर जिल्ह्यामधल्या शाळांमधल्या काही मुली सांगतात शाळेमध्ये त्या येत नाहीत, याचं कारण त्यांना पहाटेच्या वेळेला मोगरा खुडण्यासाठी, मोगऱ्याची फुलं खुडण्यासाठी जावं लागतं पहाटे 4 वाजता. आणि त्या मग 2-2 तास ती फुलं खुडल्यानंतर ती मुलगी 3 किलोमीटर चालत शाळेमध्ये कशी येणार? मग ती घरी जाऊन झोपते, कंटाळते, ती शाळेत येत नाही. मग असं मोगऱ्याचा जो ज्याला आपण हंगाम म्हणू, मोसम आहे, तो जर का त्यावेळेला जर का परीक्षा असेल मग ती परीक्षेला येत नाही, मग ती शाळेत येत नाही आणि ती घरी झोपा काढते असं आपण म्हणू. की आई तिची म्हणते की ती झोपा काढते, पण झोपा काढते म्हणजे का? तर ती मोगरा खुडायला गेलेली असते पहाटेच्या वेळेला. आता जर का ह्या शाळकरी मुलींना सुद्धा ही अशी कामं का? तर त्यांना 2 पैसे घरामध्ये हवेत म्हणून त्यांना ही कामं करावी लागतात. अशी अनेक उदाहरणं आहेत आणि ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळीसुद्धा कामं काही आहेत की ज्यामुळे ही मुलं शाळेमध्ये येत नाहीत. मग अशा मुलांपर्यंत आज ही मराठी भाषा कशी बरं पोहोचेल? भले मी असं म्हणत नाही की ही व्याकरणाचीच भाषा त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे, असं म्हणत नाही की प्रमाण भाषाच त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. त्यांच्या भाषेतलं, त्यांच्या बोलीमधलं सुद्धा जे काही आहे ते त्यांना कळत नाही. मग ते जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांच्यासमोर बालभारती असतं. मग ते बालभारती वाचतात त्यावेळेला मंडळी ते म्हणतात की अहो हे काय आम्हाला कळतच नाही. मग ते घरी जातात तेव्हा ते घरामध्ये हिंदी बोलतात, कारण ते सीमेवरती राहणारे आहेत, मग ते गुजराती बोलतात घरी. मग अशा प्रकारचा हा जो एक विरोधाभास आहे. आता मंडळी तुम्हाला असं वाटेल की मग हे काही शासनाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे का? तर नाही, शासन त्यांच्या परीने काही काम करतं. पण मग अशा प्रकारे आता हे झालं फक्त आदिवासी पाड्यातलं. आज ठाण्यासारख्या, आज आपण ज्यांना म्हणतो की जी अगदी मुंबईच्या बरोबरीने ज्याची सगळी गती वाढते, वेग वाढतोय, प्रगती होते, अशा ठाण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा कचरा गोळा करणारी जी मुलं आहेत ती शाळेमध्ये येऊ शकत नाहीत. मग सिग्नल शाळा चालू केलेल्या आहेत आपण, पण तिकडेही ती येतात का? मग अशापर्यंत जर का मराठी पोहोचवायची असेल तर मी एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो ह्याचा विचार आपण करूया या पंधरवड्याच्या निमित्तानं. मी महानगरपालिकेमध्ये आहे, मी अमुक डिपार्टमेंटला आहे, मी अमुक काही पदावरती आहे आणि म्हणून माझं हे हा सगळा विचार जेव्हा बाजूला सारला जाईल आणि ज्या वेळेला आपण अशा कोणत्या तरी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी म्हणून जाऊनच काम केलं पाहिजे असं नाही. आज तर अनेक ठिकाणी आपण नुसतं घर बसल्यासुद्धा काही गोष्टी त्यांना सांगू शकतो, पुरवू शकतो, देऊ शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. पण मंडळी ज्या वेळेला आपल्याकडे अस्मानी सुलतानीचा काळ होता, शिवकाळामध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सगळा स्वराज्याचा सगळा मांडला, त्यावेळेला जी परिस्थिती होती अस्मानी सुलतानीची, त्यावेळेला तर ह्या गोष्टीही नव्हत्या. कोणत्या पद्धतीने महाराजांनी हे सगळं जमवून आणलं असेल, त्यांनी कसं मावळ्यांना एकत्र केलं असेल, त्यांनी कशा प्रकारे त्या मावळ्यांना, ज्याला आपण आज काउन्सिलिंग म्हणतो, समुपदेशन, की स्वराज्यासाठी म्हणून काही करायचं तर स्वराज्य म्हणजे काय इथपासूनच तयारी होती. तर अशा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर का एक व्यक्ती अशा प्रकारे काही काम, थोरच होते महाराज, थोरच होते, प्रश्नच नाही, पण त्यांच्यातलं थोडं तरी जर का आपण ह्या पंधरवड्याच्या निमित्ताने आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न केला आणि काही करायचा प्रयत्न केला तरचा त्या पंधरवड्याचा काहीतरी उपयोग झाला साजरा करण्याचा, असं मला वाटतं. आणि म्हणून मंडळी ह्या आख्यानाच्या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छिते की सतत असं म्हटलं जातं
मराठी दोन त्याच्यामध्ये एक आहे विचार प्रवाह, जो ठामपणे मगाशी सरांनी मांडला की मराठी आपली राहणारच आहे, काही होणारच नाही आहे वगैरे वगैरे, तो तर आहेच. आणि दुसरा प्रवाह आहे की आता काय खरं नाही पुढल्या 10 वर्षात मराठीचं, म्हणजे किती मराठी करणार आपण. आता जरा त्यातनं बाहेर या, आता तुम्ही जरा आंतरराष्ट्रीय पातळीकडे बघा, आता तुम्ही जरा ग्लोबल व्हा. पण जेव्हा आपण ग्लोबल व्हायला जातो, जेव्हा आपण ग्लोबल पातळीवरचं किंवा जागतिक पातळीवरचं काहीतरी वाचतो, बघतो, पाहतो, त्यावेळेला कळतं की ती माणसंसुद्धा तेवढीच त्यांच्या मातीशी घट्ट आहेत, ती माणसंसुद्धा तेवढीच त्यांच्या भाषेशी घट्ट जुळलेली आहे, त्यांची नाळ, आणि ती तशी ठेवून मग ते पुढे आलेले. ह्यासाठी मला असं वाटतं की जोपर्यंत मराठीशी असलेली नाळ आपण आपली घट्ट आहे हे दाखवण्यासाठी म्हणून नव्हे, तर ते खरोखरच मनातून तसं वागवण्यासाठी आणि आपल्या त्या प्रत्येक कणाकणामध्ये त्याचा एक प्रवाह चालू राहायला पाहिजे, ह्यासाठी छोटं मोठं का होईना मराठीच्या दृष्टीने वाचन, जमलं तर लेखन, जमलं तर त्याचं दुसऱ्याला काही देण्यासाठी म्हणून काही करणं, हे केल्याशिवाय मला वाटत नाही की आपण पुढल्या 25 वर्षासाठी म्हणून आपण करतो ना, जसं आपल्या कोणत्याही ऑफिससाठी आपण एक टार्गेट ठेवले आहे की 2025 मार्च किंवा एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत हे एवढं टार्गेट आहे, हे एवढं मला पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारचं एखादी ध्येय निश्चिती जोपर्यंत मंडळी आपण करत नाही, तोपर्यंत आपल्या मराठीच्या दृष्टीने जी काही रडगाणी चाललेली आहे त्याला आपण काही ठोस उत्तर देऊ शकणार नाही. आज मला माहिती आहे की आज 14 जानेवारीला आज अनेक सरकारी कार्यालयांमध्ये, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये, अनेक सांस्कृतिक सामाजिक संस्थांमध्ये कार्यक्रम आत्ता झडत असतील आणि पुढचे 14 दिवस तो सगळा चालू राहील महोत्सव, आणि ह्याच्यानंतरही चालू राहील. महोत्सव चालू ठेवावेत, चालू राहावेत, नक्कीच राहावेत. त्या निमित्तानं निदान काहीतरी लोकांना माहीत होतं, निदान काहीतरी कळतं. आज काही नाही तर आणि आणि क्ष आणि ञ एवढे तरी तुम्हाला, ह्या तरी 2 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असं मला वाटतं. त्यासाठी खरं तर पंधरवड्याची किंवा तो असा साजरा झाला ह्याची आवश्यकता नव्हती, पण निदान मला खरं तर अपेक्षित होतं की आणखीन काही वेगळं, आणखीन काही जास्त मी तुम्हाला सांगू शकेन, कारण मी भरपूर काही लिहून आले होते. पण मला असं वाटतं की वेळेचा एक थोडासा आपल्याला विचार करायला लागतो की जो सगळीकडेच असतो मध्ये मध्ये. फक्त एक शेवटचं मी एक थोडंसं 2 मिनिटाचं फक्त वाचून दाखवते आणि त्यानंतर या आख्यानाला आपण विराम देऊया. जेव्हा मी मगाशी म्हटलं की अनेक भाषांमध्ये, मला माझ्यासाठी सगळ्यांचा चहा पिऊन झाला नाही, तोपर्यंत 2 मिनटं बोलते आणि मग मी विराम देते माझ्या या बोलण्याला, की अनेक इतर भाषांमधले सुद्धा शब्द आपण आपल्या मराठीमध्ये आणले पाहिजे. पण ह्याचा अर्थ आपल्या भाषेचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य अबाधित राखून आपल्याला इतर भाषांचं जे काही आहे ते कसं आणता येईल याचा विचार करायला हवा. एक सध्या ट्रोल हा शब्द जो आहे हा खूप सगळ्यांना माहिती झालेला आहे. ट्रोलिंग किंवा ट्रोल, आणि आपण अनेक म्हणजे किती बघा आपली मराठी किती लवचिक आहे की इंग्लिश शब्द घेऊन आपण लगेच त्याचं क्रियापद करून टाकतो की ट्रोल केलं, त्याला ट्रोल केलं, त्याच्यावर टीका केली असं आपण नाही म्हणत. आपण म्हणतो त्याला ट्रोल केलं किंवा ट्रोल करणं, त्याला ट्रोल केलं गेलं. पण ट्रोल हा शब्द जो आहे जो इंग्रजीमधून आपण उचलला आहे, त्याच्यासाठी टीका हा इतका सोपा छान शब्द आहे मराठीमध्ये, पण तो बाजूला करून आपण इंग्लिश शब्द वापरतो. ठीक आहे, आता ह्या ट्रोलचं चे अर्थ बघा, 2 अर्थ मला मिळाले. कधीतरी ना शब्दकोश सुद्धा असा बघितला तर मजा वाटते. ट्रोलचा एक अर्थ असा आहे, बोटीमध्ये बसून
काठी किंवा दोरी यांच्या सहाय्यानं पाण्यातून आमिष ओढत नेऊन मच्छीमारी करणे. आता हा ट्रोलचा अर्थ आहे. म्हणजे ज्याला आपण मराठीत दुसरा शब्द आहे तो आता इथे मला उच्चारण योग्य वाटत नाही. तर बोटीमध्ये बसून काठी किंवा दोरी यांच्या सहाय्यानं पाण्यातून आमिष ओढतून मच्छीमारी करणे. आता मच्छीमारी करणेला जो एक आपला ग्रामीण शब्द आपण वापरतो तो त्याचा अर्थ तो होतो. आणि दुसरा अर्थ म्हणजे स्वीडन आणि नॉर्वे देशातल्या कथांमध्ये असलेला एक प्रचंड राक्षस म्हणजे ट्रोल. कथांमधला राक्षस आहे ट्रोल. आता हा अर्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याला हे शोधता त्याला आलं पाहिजे. हे त्याला जर का त्याला मिळालं, हे त्याला कुठून कोण ही प्रेरणा कोण देऊ शकतो? तर आपण देऊ शकतो. आपण म्हणजे आपण सगळे, मी स्वतःला वेगळी समजत नाही, आपण सगळे एकच आहोत. तर ज्यांना असं लक्षात येतं की अरे हे असं मी काहीतरी कुठेतरी वाचलं बरं, हे असं कुठेतरी मी ऐकलं बरं का, पण हे या मुलांपर्यंत गेलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन ती मुलं कदाचित वेगळं काहीतरी शोधतील, वेगळं काहीतरी लिहितील. त्यांना कळेल की अरे ट्रोलचा हा अर्थ असे आहेत आणि मराठीमध्ये हा असा शब्द आहे, मग मी मराठी लिहिताना मी हा असा शब्द लिहीन. पण टीकाचा टी टी ह्रस्व का दीर्घ? इथे दीर्घ म्हणतायत, इथे ह्रस्व म्हणतायत. सर मॉनिटर आहेत, सर ह्रस्व म्हणताय. तर क्रिटिसिझम या अर्थाने किंवा ट्रोल करणे या अर्थाने टीका दीर्घ, टी दीर्घ. आणि टीका म्हणजे हे टीका केली. हां हां तर या अर्थाने आपण जेव्हा वापरतो या टीकाकार सुद्धा टी दीर्घ राहतो आणि टीका केली, टीकाशास्त्र टी दीर्घ राहतो. आणि टीका म्हणजे हिंदीमध्ये ज्याला आपण टीका लगाया उसने असं जो तो टी ह्रस्व. ठीक आहे. ह्रस्व दीर्घाचं मंडळी खूप झालेलं आहे व्याकरण. आणि यासाठी मला असं वाटतं आपल्याला एकदा केव्हा तरी एखादं छानसं टीक डोळ्यातली टीक पडते, टीक ती ह्रस्व, ती ह्रस्व. हां आणि टीप आपण टीप दीर्घ, टीप दीर्घ. टीप लिहिली, टीप कागद किंवा हां आता तो जेव्हा अनेक वचनी होतो ना, टिपा लिहा, तो ह्रस्व होईल. मराठीतले अनेक शब्द जे असे आहेत की जे आपण दीर्घ लिहितो मूळ शब्द, पण त्याचं जेव्हा अनेक वचन होतं तोही एक नियम आहे. अनेक वचनी जेव्हा आपण लिहितो, आमच्याकडे 2 शब्द नेहमी वापरले जातात, जाहीर आणि जाहिरात. हां जाहीर ही दीर्घ, जाहीर केले टू अनाऊन्स म्हणजे अनाऊन्समेंट. आणि जाहिरात ॲडव्हर्टाईज ही ह्रस्व. आणखीन खरं तर मी तुमच्या दृष्टीने आणखीन काही शब्द आणले होते शोधून की विधिमंडळ झालं. विलिनीकरण हा शब्द येतो का तुमच्या ह्याच्यामध्ये? हां तो विलिनीकरण हा सुद्धा चुकतो. म्हणजे आता बघा विलीन होणे आणि विलिनीकरण ही प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये वि ह्रस्व, ली दीर्घ, नी दीर्घ आणि करण पुढे आहेत असे काही शब्द बरेच. हां एक नाव मात्र मी अगदी आवर्जून सांगेन की हे खूप ठिकाणी चुकतं आणि ते ज्यांचं जर का असेल किंवा मुलाचं असेल का तर ते कृपया तुम्ही कसं लिहिता ते लक्षात घ्या. ऋषिकेश. ते मला सांगा तुम्ही कसं लिहिता. आणखीन एक आहे दुसरं एक क्षितिज म्हणून आहे. ऋषिकेश हे हमखास चुकतं. तो ऋषी नाही आहे. एच हां म्हणजे इंग्लिशमध्ये स्पेलिंग त्याचं HRU रू म्हणजे हृदयातला रू जो आपण लिहितो तसा लिहायचा. ऋषिकेश पोटफोड्या श दीर्घ आणि केश ऋषिकेश असा त्याचा अर्थ आहे. ऋषिकेश नाही, ऋषिकेशचा अर्थ होतो ऋषीचे केस. आणि ऋषिकेश हे विष्णूचं नाव आहे. सो
तो अर्थ आपल्याला तिथे अभिप्रेत आहे. तसा श्रुती हा शब्दही म्हणजे नावही खूप वेळा चुकतं. श्रुती श ला तो र जोडलेला आहे, श्र आपण जो लिहितो तो, आणि त्याला खाली उकार द्यायचा असतो. पृथ्वीसारखं चिन्हत करायचं नाही, ते चुकीचं आहे. त्याला उकार द्यायचा खाली, श्रुती. हां बरोबर. तर हे काही नावं आहेत की जी हमखास ज्यांची नावं आहेत ती सुद्धा चुकीचं लिहितात. मग तुम्ही म्हणाल की नाव आहे, ते नाव लिहिण्याचा कोणालाही हक्क आहे, कसंही लिहू दे, ऱ्हस्व. आता नितीनचं काही जण नी ऱ्हस्व ती दीर्घ, काही जण नी दीर्घ ती ऱ्हस्व, असं कसंही लिहितात. सो तो त्यांचा प्रश्न आहे. पण खरा संस्कृतचा अर्थ नीती जो आहे की नी ही दीर्घ आहे आणि ती संस्कृतमध्ये ऱ्हस्व आहे, मराठीत तो दीर्घ झालेला आहे. मग आता मी नितीन कसं लिहायचं हा प्रश्न काही जणांना पडतो. तर काही जण संस्कृतचा नियम फॉलो करतात, काही जण मराठीप्रमाणे लिहितात. सो तो त्यांचा, पण अर्थच जिथे बदलतो, जसं ऋषिकेशचं मी मगाशी म्हटलं, अर्थच जर का बदलत असेल आणि तो चांगला नसेल अर्थ, तर ते तसं लिहिणं चुकीचं आहे. तर मला असं वाटतं की मंडळी, आख्यानाचं जे खरं तर आख्यानासाठी मी बरंच काही आणखीन ज्ञानेश्वरी आणि इतरही काही गोष्टींचं छान लिहून आणलं होतं. तर त्या पण वेळेची मला असं वाटतं माझी चुळबुळी सुरू झालेली आहे आणि तुमचं दुसरेही काही गोष्टी असतील, कार्यालयीन ज्या गोष्टी असतात त्या, तर त्याच्यामध्ये काही गडबड होऊ नये म्हणून मला असं वाटतं मी आता इथेच विराम देते माझ्या वाणीला. आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिका आणि सर्व माननीय अधिकारी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. खरं तर हा व्याकरणाचा वर्ग खरा मला म्हणजे असा व्याकरणाचा वर्ग घ्यावा असं मनामध्ये नव्हतं, पण तुम्ही सर्वांनी मला वर्ग न वाटता तो खरोखर संवाद झाला. अनेकांनी खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि ज्यांनी घेतला नाही तेही छान चांगल्या पद्धतीने ऐकत होते, कारण शेवटी शिक्षकाची दृष्टी आहे ती. त्यामुळे माझं सगळीकडे लक्ष होतं. काहींचं काही गोष्टी चालू होत्या, वाती वळणं आणि भाजी निवडणं, पण त्या अभिप्रेत आहेत किंवा अपेक्षित आहेत, थोड्याफार हरकत नाही. इतरही कामांच्या गोष्टी असतात की ज्या आपण असतो, आपलं देह एकीकडे बसलेला असतो, मन आणि आपली बोटं कुठेतरी वेगळीकडे चालू असतात गोष्टी, आणि डोकं आणखीन तिसरीकडे असतं. त्याला इलाज नाही. आजच्या जमान्यामध्ये अनेक तारांवरच्या कसरती आपण करत असतो आणि त्या करताना सुद्धा आपल्याला दाखवायचं असतं की हो 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 मी इथे आहे. तर तेही अपेक्षित आहे, कारण त्या सगळ्यातून आपण सगळे जात असतो. त्यामुळे वक्त्यालाही त्याचं भान असावं लागतं आणि श्रोत्यांनाही हे भान असावं लागतं की वक्ता समोरचा काहीतरी आपल्याला मनापासून सांगण्यासाठी आला आहे आणि काहीतरी त्याला मनापासून सांगावंसं वाटतं आहे, तर आपण त्याचा आदर राखावा, ही भावना श्रोत्यांमध्ये असते. त्यामुळे श्रोते तेवढेच जर का तुमच्यासारखे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू मॅच्युअर्ड आणि मराठीमध्ये म्हणू प्रगल्भ असतील, तर अशा प्रकारचं सेशनसुद्धा यशस्वी होऊ शकतं, सत्रसुद्धा यशस्वी होऊ शकतं. याचा अनुभव मला इथे आला आणि मी मनापासून सर्वांचे पुनश्च आभार मानते. आणि मराठी भाषा वर्धन झालेलं आहे, संवर्धन चालूच आहे, ते अधिकाधिक करायचं आहे. पुढल्या 25 वर्षांसाठी म्हणून आपल्याला ते करून ठेवायचं आहे आणि ती जबाबदारी आपल्या पिढीवरती आहे. ह्या एकूण सगळ्या विचारांसह आज आपण या सभागृहातून बाहेर पडू. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.